नाशिकच्या या अत्यंत पवित्र भूमीवर असलेल्या सगळ्या भाविक लोकांना माझा कालचा अनुभव पुष्कळशा लोकांना आला आणि काही लोकांना आला नाही. त्याबद्दल खंत शोधणे, प्रत्येकाला पार करणं हा सहयोगाचा धर्म आहे. पाण्यासारखा सहयोग वाहत होतो. इथे गड्डा असेल तिथे तो पूर्ण भरेस थांबतो आणि तो पूर्ण भरल्यावर दुसरीकडे तेव्हा जर कुणाला काही काल लाभ झाला नसेल तर त्याने वाईट वाटू नये किंवा त्याच्याबद्दल दुःख मागेल. प्रश्न मी बहुतेक पाहिलेले बहुतेक प्रश्न सहयोगाचा अभ्यास कसा करायचा, पुढे सहयोग कसा वाढवायचा यावरच आहे. तेव्हा सांगायचं म्हणजे इथे की नाशकाला सुदैवाने आमचे डॉक्टर चांगली आलेले आणि त्यांचा इथे पत्ता सुद्धा आपल्याला मिळेल. तो सर्वांनी पत्ता दिला पाहिजे. त्यांच्याकडे सहयोगाचं सेंटर सुरू झाले. तेव्हा काहीही पैसे खर्च न करताना कोणतीही तंत्री न देता आपण सर्व तिथे जावं आणि ते पुढच्या मंगळवारपासून मंगळवारी संध्याकाळी आपण घेऊन घ्या आता बंगल्याचं नाव आहे सप्तशृंग. डॉक्टर R. संगवे. बंगल्याचं नाव सप्तशृंग. प्लॉट नंबर 1 कुशीनगर, HPT कॉलेजच्या पाठीमागे, नाशिक पार्क. सर्वांना समजलं? त्याशिवाय या पत्त्यासाठी बेकारी म्हणून आहे त्यांच्याकडे पूर्ण प्रश्न. आमच्या बरोबर दुसरे सहयोगी आहेत मिस्टर मेहता. त्यांच्याकडे फोन आहे. त्यांचा फोन नंबर आपण घेऊन घ्या. 88 104 88 104. त्यांचा दुसरा फोन नंबर आहे 88 105. त्यांची इंडस्ट्री आहे इंडियन ऑप्टिकल साकूर. आणि हे दोन्ही फोन नंबर आहेत हे साकूरचे आहेत. हे पत्ता हो बसा. आता अनेक तऱ्हेचे प्रश्न आहेत. त्यातला मुख्य प्रश्न सहयोगाचा अभ्यास कसा करायचा, कुठे करायचा वगैरे हा एक सर्वसाधारण प्रश्न सुटलेलाच आहे म्हणा. कारण डॉक्टर सांगवी सारखे निष्णात सहयोगी आपल्याला लाभले हे आमचेही सुदैव आहे आणि नाशिककरांचेही सुदैव आहे. आज मी आपल्याला सांगितलं होतं की आज मी चक्रांच्या बाबतीत आपल्याला माहिती देईन. आता पहिल्यांदा सांगायचं म्हणजे असं तर कालच मी सांगितलं होतं की प्रत्येक गोष्टीचा आपण साक्षात करून घ्या. कोणत्याही गोष्टीला आपण मान्यता तेव्हा दिली पाहिजे जेव्हा त्याचा आपल्याला साक्षात्कार. त्याच्या आधीच ती मान्यता जर आपण करून घेतली तर तो नुसता डोक्याचाच खेळ होईल आणि नुसतं आपण शब्दजालात फसू. म्हणून स्वतःसाठी सुद्धा एक तऱ्हेची इमानदारी पाहिजे की आम्ही हे मिळवलं की नाही, आम्ही हे पाहिलं की नाही,
हे असं झालं किंवा नाही, ही जोपर्यंत आपल्यात इमानदारी असणार नाही तोपर्यंत कुणीतरी पुस्तक छापलं, आता पुस्तक छापायला काही लागत नाही तुम्हाला नव्हतं, आणि कोणीही काही छापलं म्हणून ते मान्य केलं पाहिजे, हेही बरोबर आहे. दुसरं आहे की ते सांगून गेले, हे सांगून गेले, त्याच्यात हे झालं ते झालं, आता हे सगळं विसरून जायचं. फक्त आता जे मी सांगते ते एखाद्या सायंटिस्ट सारखं डोकं उघडं करून ओपन माइंडेडनेसनी ऐकून घ्या. त्याच्यानंतर हे सगळं आम्ही प्रमाणित केलेलं आहे, ते आपणही प्रमाणित करू शकतो. तेव्हा ते होतं किंवा नाही हे स्वतःचा पडताळा घेऊन जर ते सिद्ध झालं तर जसं पहिल्यांदा सायन्समध्ये हायपोथेसिस असतो, म्हणजे तशी धारणा करावी लागते, पहिल्यांदा धारणा धरावी लागते, आणि ती धारणा धरल्यानंतर मग ती प्रमेयासारखी सिद्ध झाल्यावरतीच तिला सिद्धता आल्यावरच तिला कायद्याचं स्वरूप येतं. तसंच सहयोगात सुद्धा जी गोष्ट आहे ती अत्यंत शांतचित्ताने आकलन करा. कारण हे आकलन करणं सुद्धा जर ज्या माणसाचं फार डोकं आधी चालत असेल आणि ज्याने फार इकडचं तिकडचं वाचन केलं असेल त्याच्यामध्ये त्याचं डोकं नसतं, दुसऱ्याचं डोकं आल्यामुळे काही डोक्यात घुसत. तेव्हा सध्या आमचं डोकं जे आहे ते साबित ठेवलं पाहिजे, आणि आमचं जे स्वतःचं डोकं आहे स्वतःची बुद्धी ही जागृत करून त्याच्यामध्ये मी जे काही सांगते ते आपण आकलन करून घ्यावं. विषय थोडा किचकट आहे. मी आपल्याला काल सांगितलं की जर दिवा लावायला सांगितलं तर सोपं काम आहे, पण त्या दिव्याला कुठून आणलं, कसा आला, कुठून इलेक्ट्रिसिटी आली, ह्याचा इतिहास काय वगैरे हेच आधी सांगायला बसलं तर ते किचकट आहे. व आपली आजकाल बुद्धी इतकी तीक्ष्ण झालेली आहे की जोपर्यंत त्याच्याबद्दल काही सांगितलं नाही तर पुष्कळ लोक पारच होणार नाही. त्याची काही गरज नाही, ते न सांगताना सुद्धा तुम्हाला आत्मदर्शन होऊ शकतं, पण ते झाल्यावर मात्र हे जाणं लागतं. तेव्हा आधीच मी सांगते ते ऐकून घ्या. आता आपल्या शरीरामध्ये 3 तऱ्हेच्या शक्त्या वास करतात. पहिली शक्ती जिनी आपण इच्छा करतो, कोणती इच्छा माणूस करत, आणि मग दुसरी शक्ती जिनी ती आपण इच्छा क्रियान्वित करतो, म्हणजे पहिली इच्छाशक्ती, दुसरी क्रियाशक्ती. आणि तिसरी शक्ती आपल्यामध्ये अशी आहे जी आपल्याला आज एका अमिबापासून ह्या स्थितीला आणून सोडते. अशा प्रकारे आपल्यामध्ये एक इच्छाशक्ती, दुसरी क्रियाशक्ती आणि तिसरी धर्मशक्ती म्हणूया, अशा प्रकारच्या 3 शक्त्या आहेत. आमच्या सहयोगाच्या भाषेत आम्ही त्याला देवी स्वरूप मानतो, म्हणून पहिल्या शक्तीला महाकाली, दुसऱ्या शक्तीला महासरस्वती, आणखी तिसऱ्या शक्तीला आम्ही महालक्ष्मी असतो. तुम्ही त्याला काय म्हटलं तरी आम्ही त्याला जे म्हणतो ते सांगून मांडणार, आणि ते का म्हणतो तेही आपल्याला कळेल, कारण मंत्रामध्ये ह्याचा उपयोग होतो. आता पहिली जी शक्ती आहे ती आपल्या डोक्यामध्ये अशी मागावून येऊन अशी डावीकडून खाली उतरते. ह्या मागून अशा बाजूनी, म्हणजे उजव्या बाजूची जास्त, डाव्या बाजूला कमी, अशी उतरून उजव्या बाजूतून येऊन डावीकडे अशी उतरते. ही शक्ती आपल्यामध्ये ज्या नाडीतून उतरते त्या नाडीला इडा नाडी असं म्हणतात, चंद्र नाडी असं म्हणतात, अनेक नाडी आहेत. ह्या नाडीचं सूक्ष्म कार्य जे आहे ते असं आहे की जे काही आपल्यामध्ये भूतकाळात होतं, जे आपल्यामधलं भूतकाळात जातं, ज्याला आपण सबकॉन्शियस म्हणतो ते, आणि जेवढं काही सर्व आजपर्यंत होतं म्हणजे कलेक्टिव्ह सबकॉन्शियस, ह्या सगळ्याची जी काही कार्यस्थिती आहे ती ही इच्छाशक्ती करत असते. म्हणजे आता आपल्याला एखादा अनुभव आला, समजा एखादा विचार येतो, तो विचार आला तेव्हा आपल्याला दिसतो, जाताना दिसतो. तो जेव्हा जातो विचार, तो ह्या शक्तीच्यामुळे त्या बाजूला डावीकडे जातो, म्हणजे आपल्या डावीकडे ही शक्ती कार्यान्वित असते. तर पहिल्यांदा सुप्त चेतन जे ह्या जन्मातलं आहे, सुप्त चेतन जे अनेक जन्मातलं आहे, नंतर जे सबंध सामूहिक सुप्त चेतन आहे ते त्याच्या पलीकडे, अशी आपली डावी बाजू आहे. उजव्या बाजूला जी क्रियाशक्ती आहे ही जे आपण कार्य करतो त्याच्यासाठी उपयोगात येते. कोणतेही कार्य करताना ही क्रियाशक्ती शरीराचा तर उपयोग करते किंवा बुद्धीचा उपयोग करते. म्हणून ही
एक तर बौद्धिक किंवा शारीरिक कार्याला प्रवृत्त करते. आणि ह्या शक्तीच्यामुळे जे आपण पुढला विचार करतो किंवा भविष्याचा विचार करतो, असं जे आजचं भविष्य, जे पूर्वजन्मातलं भविष्य आपल्या डोक्यात होतं, आपण ज्या भविष्याच्या कल्पना केलेल्या आहेत त्या, आणि ज्या सर्व विश्वाचं भविष्य आहे, अशा रीतीने संबंध भविष्याच्या उजव्या बाजूला आपल्यातच प्रत्येक मानवामध्ये आहे. आता जी पहिली शक्ती आहे इडा नाडी, आणि ही दुसरी शक्ती आहे ती पिंगला. हिला सूर्यनाडी आधी म्हणतात. पिंगला नाडीला ती पिवळ्या रंगाची असते म्हणून तिला पिंगला असं म्हणतात. इडा नाडी म्हणजे आपल्यामध्ये ज्या काही भावना असतात, भावनामय जे लोक असतात, त्यांची इडा नाडी फार जास्त चालू असते. आणि जे लोक आपल्यामध्ये जास्त कार्यरत असतात त्यांची पिंगला नाडी फार चालू असते. म्हणजे आपल्याकडे दोन तऱ्हेचे पंथ आहेत. एक तर भक्ती मार्ग आहे. भक्ती मार्गातले लोक हे इडा नाडीवर काम करतात, आणि जे यज्ञ वगैरे करतात, यज्ञादी वगैरे ज्यांनी केलेले आहे, पंचमहाभूतावरची कामं आहेत, ते पिंगला नाडी असतात. आता जी मधली जी आपली धर्मशक्ती आहे, जिने आपण धर्माची धारणा करतो, ज्यांनी एक कार्बन ॲटम मध्ये 4 व्हॅलेन्सीज येतात, एका माणसामध्ये सुद्धा 10 धर्म जागृत होतात, म्हणजे 10 धर्म स्थापित होतात, अशी ही जी शक्ती आहे जिने आज आपण मानव झालो, ती शक्ती महालक्ष्मीची मधोमध सुषुम्ना नाडी असते. अशा आपल्यामध्ये 3 नाड्या आहेत. ह्या नाड्या सूक्ष्मात असतात आणि ह्याचा प्रादुर्भाव बाहेर जड ग्रोस मध्ये होतो. त्याला लेफ्ट सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम, राईट सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम, आणि मधली जी आहे तिला पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम असं म्हणतात. पैकी ह्या दोन्ही नाड्या आपण कोणत्याही इमर्जन्सी मध्ये वापरतो. म्हणजे समजा उद्या जर आपल्याला एखादं भय झालं तर आपलं हृदय धडधड धडधड करू लागेल आणि आपल्याला भीती वाटेल, म्हणजे आपली डावी साईड एकदम जागृत झाली आणि हृदयामध्ये एकदम हलचल होईल, आणि त्यावेळेला मग हळूहळू हळूहळू ते शांत होतं. हे जे हळूहळू आपोआप शांत होतं ते मधली जी पॅरासिम्पथॅटिक आहे तिच्यामुळे. पण जी डावी साईड आहे, जी सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम डावी आहे, त्याच्यामुळे आपण एकदम इमर्जन्सीत गेलो म्हणजे होतो. किंवा एखादा मनुष्य शारीरिक श्रम खूप केला, धावला खूप, तरी त्याला असू शकतो. परत ते जे मूळ पदावर आणतात ती म्हणजे मधली शक्ती महालक्ष्मीची शक्ती. तर आपल्या हातामध्ये फार तर ह्या 2 शक्त्या आहेत थोड्या बहुत, ज्यांना आपण वापरू शकतो जेव्हा जेव्हा आपल्याला त्यांची गरज असते. पण ते परत मूळ पदावर आणण्याचं कार्य मात्र पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम, जिला जी खरोखर म्हणजे सूक्ष्मामध्ये आपण जिला महालक्ष्मीची शक्ती म्हणूया, ती सुषुम्ना नाडीत म्हणते. आता पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये चक्र जे आहेत त्यांच्यावर थोडासा विचार करून मग ह्या नाड्यांच्या बद्दल बोलूया. ही जी चक्र आहेत आपण बघताय 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 अशी 7 चक्र. पण कुंडलिनी ही फक्त 6 चक्रांना भेटते. म्हणजे हे जे खालचं चक्र आहे हे जसंच्या तसंच ह्याला भेटत नाही. त्याच्यावर त्रिकोणाकार अस्थिमध्ये 3.5 वेटोळे घालून ही कुंडलिनी बसते. आणि ही जेव्हा उठते तेव्हा तुम्ही बघताच की त्याच्यावर ही चक्र असल्यामुळे खालच्या चक्राला ती भेटत नाही. फार महत्वाचं आहे. खालचं चक्र जे पहिलं चक्र आहे हे श्री गणेशाचं चक्र. श्री गणेश हा भूमी तत्वातला मुख्य देवता आहे. आणि ही जी कुंडलिनी तिला आम्ही गौरी म्हणतो. तिचा हा एकमेव पुत्र आहे. आणि आपल्या गौरीचं किंवा आपल्या आईचं रक्षण करण्यासाठी, तिच्या लज्जेचं रक्षण करण्यासाठी तो तिथे बसलेला असतो. तेव्हा कोणीही तिच्यावर जेव्हा घाला घालतो तेव्हा हा तिचा एकमेव बालक असा सणकतो की त्याच्या रागानेच दोन्ही तऱ्हेच्या ह्या ज्या सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम आहेत ह्या एकदम कळून येतात. आणि असं जर एखादा मनुष्य असला ज्याच्यामध्ये चरित्रहीनता असली आणि ज्याच्यामध्ये कुंडलिनीबद्दल आई स्वरूप पावित्र्य नसलं, तर असा मनुष्य जर कुंडलिनीचं जागरण करण्याचा प्रयत्न करतो
तर एक तर जर ती डाव्या साईडला सिम्पथॅटिक बिघडली तर तो वेड्यासारखा बोलू लागतो, वेडपट होतो, कारण तिकडच्या साईडचे लोक सगळे वेडे होते. तेव्हा तो वेड्यासारखा बोलू लागतो, आणखी बरळू लागतो, उद्विग्न होतो, वगैरे वगैरे अनेक प्रकार आहेत. बडबडू लागतो, त्याच्या अंगात वारे येतं. किंवा जर तो मनुष्य राईट साइडेड असला तर आणि त्याला चूक तऱ्हेने त्याची कुंडली जागृत झाली तर तो उड्या मारू लागतो, बडबडू लागतो, मी परमात्मा आहे, मी देव आहे, अमका तमका, अशा पुष्कळशा गोष्टी बोलू लागतो. अशा रीतीने दोन तऱ्हेचे प्रकार हे होतात. तेव्हा हे जाणलं पाहिजे की तुम्हा सर्वांची आपली एक आई स्वतःची, तिचा दुसरा कोणी मुलगा नाही, तुम्हीच तिची मुलगा. प्रत्येकाची एक आई आणि ती ही कुंडली आणि ती सोजवळपणे आपली आता झोपी गेलेली. आणि तिचा हा मुलगा म्हणजे तुमची जी बाल्यावस्था आहे, तुमची जी अबोधिता आहे, तुमची जी सुजाणता आहे, सगळं काही जे गणेशाचं तत्व आहे ते हे खाली चत्वारी त्याला म्हटलेलं आहे. त्याच्या 4 पाकळ्या आणि त्या 4 पाकळ्या आपल्या विसर्जनाचे जे 4 सबप्लेक्सेस आहेत त्यांना कंट्रोल करतात. इथे सायन्समध्ये जे प्लेक्सस तुम्हाला बाह्यात दिसतं त्या प्लेक्ससला पेल्विक प्लेक्सस असं म्हणतात. म्हणजे हे फार जुनं आहे, 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा ते पेल्विक प्लेक्सस जे आहेत त्याची चालना हे चक्र श्री गणेशाचं करत असतं. आता आपण श्री गणेशाला रोजच बघत असतो, रोज त्याला नमस्कार करतो. ह्या महाराष्ट्रात अष्टविनायक आहेत, सगळं आहे. पण हे आहे काय गौडबंगा? हे गणेश म्हणजे कोण? हे गणेश म्हणजे आपल्यातलं ते तत्व ज्या तत्वाने मनुष्यामध्ये अबोधिता असते. तसं एखादा बालकाला कसं, बालक म्हणजे कसं अगदी अबोध असतं, त्याच्यामध्ये चालाकीने, त्याच्यामध्ये खोटेपणाने, ज्याला आपण इनोसेन्स इंग्लिशमध्ये म्हणतो, त्याचे हे द्योतक आहे. आणि म्हणून हे श्री गणेशाचं चक्र आहे. या श्री गणेशाच्या चक्रानंतर आपल्याला दुसरं चक्र म्हणजे हे जे वर दिसत आहे याला आम्ही स्वाधिष्ठान चक्र असं म्हणतो. हे स्वाधिष्ठान चक्र खरं म्हणजे नाभी चक्रातून निघतं, म्हणून त्याला दुसरं म्हणा अथवा तिसरं म्हणा. आणि ते देठासारखं असल्यामुळे ते वर खाली फिरतं, सगळीकडे फिरू शकतं, आतमध्ये बाहेर असं, म्हणजे बाहेर देठासारखं असं कमळात असतं. ते ब्रह्मदेवाचं चक्र. त्याच्यावर हे जे मध्यचक्र आहे आणि ह्यानी आयोटिक प्लेक्सस म्हणून जे आपल्या मेडिकल सायन्सला आयोटिक प्लेक्सस आपल्याला माहिती आहे त्याची चालना होते. त्याच्यानंतर हे जे तिसरं चक्र आहे किंवा हे दुसरं चक्र म्हटलं पाहिजे, हे नाभी चक्र. हे चक्र आपलं धर्मचक्र म्हटलं पाहिजे. आणि धर्म माणसाचा पोटात असतो. आणि हे धर्मचक्र श्री विष्णूंचं चक्र आहे आणि त्यांची शक्ती आपल्याला माहिती आहे, लक्ष्मी आहे. त्या चक्रामध्ये जेव्हा लक्ष्मी जागृत होते तेव्हा मनुष्य पैशाच्या मागे लागतो. मग आपल्याला माहिती आहे गजलक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी आदी लक्ष्मीचे प्रकार आहेत. पण शेवटी ती महालक्ष्मीमध्ये परिवर्तित होते. जेव्हा मनुष्य परमेश्वराच्या शोधात येतो तेव्हा त्याच्यात महालक्ष्मी शक्ती जागृत होऊन ती त्याला परमेश्वराकडे ओढते. आणि सर्व संसाराच्या ह्या सर्व पैशांच्या ज्या काही आपल्या ओढी आहेत त्या कमी होऊन मनुष्य परमेश्वराकडे धावतो. किंवा त्याला असं समाधान वाटत नाही की हे फार झाले आम्हाला पैसे. आता ज्या देशांमध्ये सुबत्ता आहे, ज्या ज्या विदेशी देशांमध्ये सुबत्ता आहे, तिथल्या लोकांना तसं झालेलं की फार झाले, आम्ही पैसे मिळवले, आम्ही आता भरून पावलो, आता आम्हाला हे सगळं नको, संकट, आता याच्या पलीकडे काय ते बघूया. आणि त्या लोकांमध्ये मात्र ही महालक्ष्मी तत्व जागृत होऊन ते परमेश्वराच्या शोधात खरेच लागले. पण ते लागल्याबरोबर आपल्या देशातले पुष्कळशे भामटे तिकडे गेले आणि त्यांना उद्ध्वस्त करून टाकलेले आहे. करोडो रुपये त्यांच्यापासून बनवले. आणखी त्याने सर्व देशाचंच नाही पण सर्व विश्वाचंच नाव खराब करून टाकलेलं आहे. आणि आपल्या देशातूनच असे लोक जावे लबाड, हे फार आश्चर्याची गोष्ट आहे. आणि ते लोक सर्वसाधारणपणे अत्यंत भोळे असतात आणि कोणत्या माणसाला पैशाची इतकी हाव असू शकेल की तो इतकं खोटं बोलू शकेल असं त्यांना विश्वास वाटत नाही. आणि म्हणून ते असं म्हणतात की पण तो आम्हाला असं म्हणाला होता की मी फार मोठा योगी आहे, मग आम्ही कसा नाही विश्वास ठेवायचा. कोणी म्हणतात की आम्ही तुम्हाला उडायला शिकवू आकाशात, ते हजारो रुपये घेतात आणि एका गृहस्थाने तर 6,000 कोटी रुपये एकत्र केलेले.
म्हणजे किती लोकांना त्यांनी रस्त्यावर लावलं असेल, किती मुलांना धुकं मारलं असेल, किती लोकांना वेड केलं असेल, त्याची काही कल्पना नाही. असं नंतर त्याच्यानंतर त्याच्यावरचं जे चक्र आहे त्याला आम्ही हृदयचक्र असं म्हणतो. ह्यानी सोलर प्लेक्सस चालना होते. त्याच्यानंतर हृदयचक्र. हृदयचक्र हे बरोबर मधोमध इथे असतं. हृदयचक्रावरती हे देवीचं चक्र. देवी ही आपल्या भक्तांसाठी एकटी ह्या संसारात. आणखी हे जे भवसागरामध्ये लोक परमेश्वराला शोधत असतात, त्यांच्या मदतीला ती तिथे आपल्याला स्थापन करते. मानवात सुद्धा तो लहान असताना त्याचे इथे जे स्टर्नम बोन आहे तिथे थायमस म्हणून एक ग्लँड होतो. त्याच्यामध्ये हे देवीचे जे शिपाई आहेत त्यांना आपण अँटीबॉडीज म्हणतो इंग्लिशमध्ये, ते तयार होतात. आणि 12 वर्षाचे झाल्यावरती ते सगळीकडे पसरतात शरीरात. आणि कोणताही त्याच्यावर आघात आला म्हणजे अँटीबॉडीज त्याच्याशी मग युद्ध करतात आणि त्यांना पराभूत करतात. हे सर्व देवीची शक्ती आहे. म्हणून जर आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारची भीती बसली किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग झाला म्हणजे इथे धडधड धडधड व्हायला लागतं. हे थायमसचं काम आपल्या स्टर्नम बोन जे इथे मध्ये असं आपल्याला जाड जाड हाड लागतं त्याला स्टर्नम बोन असं म्हणतात. त्याच्यावरचं जे आपण बघतोय ते म्हणजे विशुद्धी चक्र आहे. हे श्रीकृष्णाचं चक्र. आणि हे श्रीकृष्णाचं चक्र म्हणजे ह्याच्या 16 कळा आहेत आणि त्यामुळे ह्याचे सुद्धा 16 सबप्लेक्सेस आहेत. हे सर्वायकल प्लेक्सस ह्याच्यामुळे बनतं. आणि ह्या सर्वायकल प्लेक्सेसच्या मुळे आपलं तोंड, डोळे म्हणजे डोळ्याचा हा भाग, नाक, मान वगैरे हे सर्व सगळं काही त्याचं पालन होतं म्हटलं पाहिजे किंवा संवर्धन होतं. आणि हे श्रीकृष्णाचं स्थान आहे. आणि ह्या ठिकाणी विशुद्धी चक्रावरती माणसाला पहिल्यांदा अशी इच्छा झाली जनावरापासून की त्याने आपलं डोकं असं वर केलं. आणि जेव्हा तो असं डोकं वर करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये अशा 2 संस्था डोक्यामध्ये तयार होतात. एक इच्छाशक्तीमुळे जी संस्था तयार होती तिला मन असं म्हणतात. किंवा आपण म्हणून जसा काही त्याच्यातनं जो काही धूर निघालाय त्या क्रियेमुळे जो धूर निघालेला आहे त्याच्यापासून आपलं मन तयार होतं. आणि जी दुसरी आपली पिंगला नाडी आहे त्याच्यातनं जी संस्था तयार होते तिला अहंकार असतात. तर आपल्या डोक्यामध्ये मन आणि अहंकार असे 2 फुग्यासारखे आपल्या डोक्यामध्ये अशा 2 संस्था तयार होतात. ह्या दोन्ही संस्था डोक्यात अशा मिळाल्या म्हणजे ह्या ठिकाणी जेव्हा त्याच्यामध्ये कॅल्सिफिकेशन होऊन जातं किंवा ते हाड जे टाळूचं हाड आहे हे जेव्हा मजबूत होऊन जातं तेव्हा माणसाला स्वतःचा मी पणा येतो. म्हणजे मी अमुक आहे, तुम्ही अमुक आहात, ते अमुक आहात असं आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये वेगळेपणा आहे. असं समजलं पाहिजे की आपण ब्राह्मणाला द्विज असं म्हणतो, तसंच आपण पक्षालाही द्विज असं म्हणतो. म्हणजे तो अंडरूपाने असतो आणि मग पक्षी रूपाने येतो. तसाच ब्राह्मण हा सुद्धा आधी मानव रूपाने असतो आणि मग ब्रह्मतत्वाला जाणारा तो ब्राह्मण होतो. म्हणून त्याला ब्राह्मण म्हणायचं. ब्राह्मण जन्माला येत नाही, ब्राह्मण व्हावं लागतं. ब्रह्माला जाणल्याशिवाय जर आपल्याला कोणी ब्राह्मण म्हटलं तर ते बरोबर आहे. ब्रह्माला जाणल्याशिवाय तुम्ही ब्राह्मण होत नाही. तेव्हा एका अंड्यामध्ये आणि पक्षामध्ये जे अंतर आहे तेच एका मानवामध्ये आणखी साक्षात्कारी माणसात असतं. त्याला पुष्कळदा विहंगम योग असं सुद्धा लोक म्हणतात की विहंगम योग झाला. विहंगम म्हणजे तुम्ही पक्षीसारखे दुसरेच झाले. आता त्याच्यानंतर वरती आणखीन चक्र आहे ज्याला आपण आज्ञाचक्र असं म्हणतो. हे आज्ञाचक्र आहे. हे महाविष्णूचं स्थान आहे. आणि महाविष्णू हा ज्याला आपण जीसस क्राइस्ट म्हणतो हा आहे. आणि हा खरोखर म्हणजे गणपतीचंच अवतरण आहे. साक्षात गणपतीच आहेत. हे सुद्धा आम्ही सिद्ध करू शकतो. सहयोगामध्ये सर्व गोष्टींना सिद्धता की ही गोष्ट खरी आहे की नाही ह्याची सिद्धता आपण देऊ शकतो. की कुंडलिनी जर वर चढून गेली आणि इथे गेल्यावरती जर ती थांबलेली असली तर जर तुम्ही जीसस क्राइस्टचं नाव घेतलं तरच ती वर जाणार. आणि त्याला असं म्हटलं की तुम्हीच गणपती आहात तर आणखी लवकर वर जाईल. कारण ही गोष्ट खरी आहे. जे सत्य आहे ते तुम्हाला कुंडलिनीच्या चलनवलनावरून दिसेल. तिची हालचाल कशी होते, तिची वाटचाल काय त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की हे जीसस क्राइस्टचं हे आहे. आणि जीसस क्राइस्ट हा म्हणजे आपल्या देवी महात्म्यामध्ये आता लोक वाचतात की नाही माहित नाही पण महाविष्णू म्हणून जो राधेचा पुत्र सांगितलेला तोच आहे. तो तिने स्वतः घडवलेला, स्वतः बनवलेला आणि ते सुद्धा अंड रूपाने. आणि बघा ख्रिश्चन लोकांमध्ये ईस्टरच्या दिवशी लोकांना अंड देतात
आणि त्याचं ते प्रतीक सांगतात की आपण अंड्यासारखे आहोत आणि अंड्याला आता पक्षी व्हायचं आहे, म्हणून ह्या वेळेला सगळ्यांना अंड दिलेलं आहे. कारण जेव्हा ख्रिस्त मेला आणि जेव्हा त्याचं उत्थान झालं तेव्हा तो एका पक्षी रूपाने नवीन झाला, तसंच आपलंही उत्थान झालं पाहिजे म्हणून ते लोक अंड देत असतात. म्हणजे त्यांना सुद्धा थोडी बहुत कल्पना आहे, पण जितकी आपल्याला आपल्या ऋषीमुनींच्यामुळे जितकी स्पष्ट रूपाने सगळी कल्पना आहे ती मात्र त्यांना आलेली नाही, कारण त्यांनी एवढी ध्यानधारणा केलेली नाही, त्यांनी इतका सखोल विचार केलेला नाही आणि त्यांचं लक्ष बहुतेक बाहेर असतं. हे मुख्य कारण लक्ष बाहेर असतं. ते लक्ष बाहेर असल्याचं कारणही असं आहे की त्यांना सारखं निसर्गाशी झगडत राहावं लागतं. आपला निसर्ग इतका चांगला आहे, आता घरी आपण निघायचं म्हटलं तर लगेच 5 मिनिटात आपण घराच्या बाहेर निघतो, वाहण्या घातल्याने तर नाही घातल्या. तिथे जर घराच्या बाहेर निघायचं तर अर्धा तास आधी टोप्या चढवारे, हे चढवारे, ते चढवारे, तेव्हा तुम्ही बाहेर निघा, नाही तर कुठून थंडी तुम्हाला काही नाही सांगता येत. एकदम बाहेर निघाली निमोनिया होतो. अशा एकंदर प्रकोपी देशामध्ये ह्या लोकांना परमेश्वराच्या बद्दल विचार न येणे हे साहजिक, कारण सारखं तुम्हाला निसर्गाशीच भांडत राहावं लागतं. इथे लोक ऋषीमुनी झाडाच्या खाली राहून सुद्धा मनन करत असत आणि त्यांनी ह्या सर्व गोष्टींचा इतका सुंदर पडताळा काढलेला आहे, संबंध इतका शोध काढलेला आहे. आणि हे शास्त्र 6व्या शतकापर्यंत अत्यंत गुप्त रीतीने ठेवण्यात येत होते. म्हणजे तो तिकडे भक्ती आणि इकडे आपले सगळे यज्ञ आणि इथे हे उत्थानाच्या विधी जे आपले नाथपंथी लोक किंवा त्यांना आपण अवधूत म्हणतो असे लोक करत असत. पण ते अगदी गुपचूप हळूहळू एखाद्याच माणसाला पार करत असत. जनक राजाच्या वेळा एक नचिकेताला धरून आणखी दुसरा मनुष्य त्यांनी पार केलेला आहे, तोही मोठा मुश्किल. तेव्हा हे कार्य अत्यंत हळू आणि एका दोघांनाच होत असे पार करण्याचं काम, आणि तेही म्हणजे फार अत्यंत जपून ते असे बघत असत की असे आहेत की नाहीत लोक वगैरे, आणि एकेका चक्रावर हळूहळू कुंडलिनी स्वच्छ करत करत चढवत असत आणि तेव्हा त्यांना ते पार करत असत. असो, तर आता त्याच्यावरती हे जे सहस्त्रार म्हणजे आपल्याला इंग्लिशमध्ये लिंबिकेरी असं म्हणतात. बरं, हे जे आज्ञाचक्र आहे हे पिट्युटरी आणि पिनियर ह्यांच्या दोन्हीच्या मध्ये असं एक फारच सूक्ष्म चक्र आहे आणि हे आपल्यातलं अहंकार आणि मन दोनांना कंट्रोल करत असतं. तेव्हा जेव्हा हे जागृत होतं, जेव्हा हे चक्र जागृत होतं, तेव्हा आपल्यामध्ये जे काही पाप केलेली आपली कर्म आहेत किंवा काही ते एकदम आतमध्ये ओढली जातात. ओढल्यामुळे इथे एकदम अशी जागा होते आणि इथे खळगा पडते आणि मग कुंडलिनी सरळ त्याच्यातून निघून जाते. पण जायच्या आधी ती ब्रह्मरंध्रात जाते आणि ब्रह्मरंध्र हे 1000 नाड्यांनी बनवलेलं आहे. त्यात पुष्कळ डॉक्टरांचं असे म्हणणं पडेल की 1900 कितीतरी आहेत वगैरे वगैरे, पण ह्या वादविवादात काही अर्थ नाही आहे. त्या 1000 नाड्या आहेत आणि त्या जेव्हा प्रज्वलित होतात तेव्हा तुम्हाला दिसतं की त्याच्यात 7ही रंग आहेत आणि 7ही रंगात अगदी सुंदर अशा जिवंत ज्वालांच्या जिभेसारखे त्या अशा चमकत असतात. पण त्यांच्यामध्ये कोणत्याही तऱ्हेची म्हणजे अशांत अशी प्रक्रिया वाटत नाही, अत्यंत शांत आणि प्रगाढ अशी ती प्रक्रिया वाटते. बायबलमध्ये सुद्धा त्याचं वर्णन की आय अपियर बिफोर यू लाईक टन्स ऑफ फ्लेम्स. तसेच हे सगळे चक्र सुद्धा अशीच दिसतात, पण प्रत्येकाला वेगळे रंग असतात आणि प्रत्येकाच्या कळ्या सुद्धा वेगळ्या वेगळ्या असतात. फक्त सहस्त्रारामध्ये म्हणजे 1000 कळ्या असतात आणि त्यांचे रंग 7ही असतात आणि ते अगदी स्पष्ट रूपाने पाहण्यात येतात. आता सहयोगामध्ये आधी तुम्हाला पार करण्यात येतं, नंतर तुम्हाला पाहण्या बिण्याचं काम नंतर करायचं. म्हणजे असं आहे की आधी जाऊन आपण कसं तरी स्टेशन गाठलं पाहिजे. स्टेशन एकदा गाठल्यावर मग आपल्याला बघता येईल बाकीचं काय बघायचं. पण आधी मात्र स्टेशन गाठलं पाहिजे, म्हणून आधी पार होऊन घ्यायचं. त्याच्यानंतर मग हळूहळू माणसाला सगळी समज त्याची येते, कारण प्रकाशाशिवाय कुठेही डोकं मारण्यात काही अर्थ नाहीये. हा एक सहयोगाचा सिद्धांत आहे आणि त्या सिद्धांतावर आम्ही सहयोग उभारलेला आहे की पहिल्यांदा सगळ्यांना पार करायचं. कुणी कसाही मनुष्य असेल, मग त्याच्यात कोणतेही दोष असे ना, तो कोणत्याही मार्गात न आला असा, त्याला जर समजा जेव्हा विश्वास असो, वाहन असो, काही असो, वाहन सगळ्यांना सगळ्यांना हात चालून बघायचे, झाले तर झाले. पहाडासारखे सुद्धा आम्ही उचलले. आता इथे जे परदेशी बसलेले आहेत ह्या लोकांना एक एक माणसाला मी काल सांगितलं एकदा पार करायचं म्हणजे मला 2-2 महिने लागलेले. पण आपल्या लोकांना काय सहजच किती लोक झाले. खेडेगावात तर हजारो माणसं खटाखट होतात. म्हणजे आपल्याजवळ त्याची शक्ती आहे, आपण लवकर मिळू शकतो. पण ती घालवण्याची आपल्यात फार चांगली अक्कल असल्यामुळे आपली ती कुंडलिनी जरी रोखली गेली तरी परत सरळ मूळ पदावर आपण यायला आपल्याला वेळ लागत नाही. म्हणूनच आधीच पत्ता दिलेला आहे. तेव्हा जमल्याशिवाय रोग कधीच मोक्ष होऊ शकत नाही. आणि मग म्हणायचं माताजी आम्ही जरी सहयोगात पार झालो पण तरी हा मला त्रास झाला वगैरे वगैरे, ही गोष्ट खोटी.
आता एक म्हणजे साधारणपणे मी त्याची रूपरेषा आपल्याला दिली. 3 आपल्या शक्त्या आणि ह्या सर्व चक्रांच्या बद्दल. आता कुंडलिनी काय? कुंडलिनी ही शुद्ध इच्छा, शुद्ध इच्छा. बाकी सगळ्या विकृत होऊ शकतात, चुका करू शकतात, त्याच्यामध्ये काही अर्थ राहणार नाही अशा आपल्या इच्छा असू शकतात. पण शुद्ध इच्छा ही कुंडलिनी आहे. आणि ही इच्छा म्हणजे एकच आहे की परमेश्वराशी आपला योग घडला पाहिजे, जीवाची शिवाची भेट झाली पाहिजे, आत्म्याचा आपला संबंध झाला पाहिजे. ही एकच शुद्ध इच्छा आहे. बाकी सगळ्या अशुद्ध इच्छा आहे. आणि ही शुद्ध इच्छा इथे सुप्तावस्थेत आहे, म्हणजे अजून ही कार्यान्वित झालेली नाही. ही इच्छा अजून कार्यान्वित झालेली नाही, म्हणून हिला शुद्ध इच्छा असं म्हणतात आणि झोपलेली असे म्हणतात. तर ती तिथे झोपलेली इच्छा खरोखर म्हणजे ही आपल्या जे काही आपण केलेलं आहे, जे काही आपलं झालेलं आहे त्याचा संबंध टेप आहे, संबंध टेप. त्या कुंडलिनीला सगळं माहिती आहे की तुम्ही कोण, तुमच्या इच्छा कशा, तुम्ही काय काय धंदे केले, तुम्ही काय काय चुका केल्या काय. पण ती तुमची आहे ती आपल्या पोटात घेऊन बसली. काय असलं तरी हा माझा मुलगा इथला पुनर्जन्म दे, हा अट्टहास दिला. आणि ती त्या वेळेची वाट बघत असते की कोणी अधिकारी असा मनुष्य जो स्वयं पवित्र असायला पाहिजे. इतकंच नव्हे पण जो कुंडलिनी शास्त्रामध्ये देवाकडून अधिकार घेऊन आलेला असला पाहिजे, त्याच्या समोर कुंडलिनी जागृत होते. म्हणजे एऱ्या गबाळाचे काम नव्हे जे म्हटलेलं तर ती खरी गोष्ट. त्याला पट्टीचे लोक पाहिजेत, तेच लोक कुंडलिनी जागृत करू शकतात. जे आत्मसाक्षात्कारी आहेत तेच करू शकतात. पण एक आत्मसाक्षात्कारी जरी योगी असला तरी तो सहज योगी आम्ही म्हणत नाही. कारण सहजयोगाला पूर्णपणे कुंडलिनीचं जागरण आणि नंतर उच्चाटन वगैरे काही जगात काही घाणेरडे आपल्यामध्ये विचार असतील ते कसे काढून टाकायचे, नंतर काही विकृती असेल ते कसे काढून टाकायचे वगैरे सगळं त्यांना माहीत असतं. त्यालाच आम्ही सहयोगी मानतो. आणि जे लोक निर्विकल्पात उतरले त्यांनाच आम्ही सहयोगी मानतो. म्हणजे ही दुसरी स्टेज. पहिल्या स्टेजला मनुष्य जेव्हा कुंडलिनी आज्ञाचक्रावर जाते तेव्हा तो निर्विचारित होतो. म्हणजे त्या 2 विचारांच्या मधली जी जागा विलंब असते तिथे तो स्थापन होतो, म्हणजे वर्तमान काळात होतो. आता मी म्हटलं की आत्ता तुम्ही इथे उभे राहा, पुढचं मागचं काय बघायचं, हे शक्य. कारण तुम्ही एकही मिनिट विचाराशिवाय राहू शकत नाही. इकडनं एक विचार आला की तिकडनं एक विचार येतो. आपण एक तर निदान भविष्याचा तरी विचार करतो किंवा आपण आपल्या गताचा तरी विचार करतो. पण ह्या वेळेला तुम्ही ह्या क्षणी उभे राहा असं म्हटलं तर उभे राहू शकत नाही. पण जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा हे दोन्ही विचार अलगून त्याच्यामधली जी जागा विलंब असते तिथे जाऊन आपलं मन टिकतं किंवा तिथे जाऊन आपलं चित्त टिकतं. आणि त्यामुळे मनुष्य निर्विचार होऊन आपल्यातले विचार आहेत त्यांच्याकडे बघू शकतो. इतकंच नव्हे, वाटलं तर विचार करेल नाही तर नाही करणार. असं नाही की मशीन हातातनं गेलेलं आहे सारखं चाललेलं आहे. वाटलं तर विचार करेल, नाही तर करणार नाही. जर त्याला इच्छा असेल तर विचार करेल, नाही तर निर्विचारित उतरतं. पण ही सुद्धा दशा तुम्हाला पुढे अभ्यासून जपून वाढवावी. त्याच्यानंतर आता मी आपल्याला थोडं रोगांच्या बद्दल सांगणार आहे की रोग कसे होतात, कसे कसे प्रकार आपल्याला होतात. मनुष्याला जे अनेक रोग होतात त्याला कारण आहे असंतुलन. आपल्यामध्ये जर संतुलन राहिलं नाही तर आपल्याला रोग होतात. म्हणून धर्म हा संतुलनाचा भाग आहे. धर्म माणसाने कशाला करायचा, लोक सुद्धा म्हणतात धर्म कशाला करायचा, धर्मात कशाला जायचं असं वागून तरी काय. संतुलन जर झालं नाही माणसाचं तर उड्डाण कसं होतं. जर एरोप्लेनला संतुलनच नसलं तर तो हवेत उडेल का. ज्या माणसामध्ये संतुलन राहणार नाही तो कसा आत्मा प्राप्त करेल. पण सहयोगाची एवढी मेहरबानी आहे आणि एवढा कृपाळू परमेश्वर झालेला आहे की कसेही तुम्ही असला तरी एकदा तुमचं उड्डाण करूनच टाकतो, मग तुम्ही आपलं संतुलन करत बसा. अशा रीतीने हा उलटा प्रकार आहे. आधी कळस मग पाया हे आमच्या सहयोगाचा आम्ही एक सिद्धांत करून ठेवलेला आहे आणि त्याच्यावर कार्य होत आहे. म्हणून आधी लोकांना पार करून टाकायचं, मग बघूया पुढचं काय. कारण प्रकाश झाल्यावर कसाही असो, अंधूक असो, काही असो, धुका असलं पण काही दिसतं तर माणसाला. जर अंधारच असला तर त्याला सांगून बोलून सगळं बोलाचाच भातानं बोलाचीच कढी म्हणजे भांडण्याच्या गोष्टी आहेत. त्याला काही अर्थ नाही. म्हणून आधी त्यांना कसं तरी करू आधी पार करून टाकायचं आणि त्याच्यानंतर काय ते बघा स्वतः आपल्या हातामध्ये येत आहे तुमच्या, त्याने तुम्ही जाणून घ्या. म्हणजे माणसाला एक नवीन चेतना प्राप्त होते आणि त्या चेतनेला आपण म्हणू की ही स्पंदित चेतना, ही सामूहिक चेतना. जितके काही आपल्याला असं वाटतं आपण वेगळे आहात, मला तसं वाटतं माझेच अंग प्रत्यंग आहेत. कारण जर तुम्ही विराटातले एक अंग प्रत्यंग आहात, समजा जर ह्या पोटाला काही लागलं तर संबंध अंग जसं त्याला जाणतं तसं जेव्हा तुम्ही विराटामध्ये जागृत होता
तेव्हा एकाही माणसाला काही दुखलं की दुसरा लगेच जाणीव ह्याला दुखलेला, पण तोही जागृत असायला पाहिजे आणि ज्याला कळतं तोही जागृत असायला पाहिजे. त्यामुळे एक तऱ्हेची सामूहिक चेतना आपल्यामध्ये जागृत होऊन जाते आणि त्यामुळे कोणताही मनुष्य कसाही असला तरी तो कोणत्या स्थितीत आहे ती कल्पना लगेच आपल्या हातावर कळते. जसं मी आपल्याला सांगितलं की पुराणामध्ये लिहिलेलं आहे की उत्थानाच्या वेळेला तुमचे हात बोलतील आणि खरोखरच हात बोलू लागतात. हे 5 चक्र इथे दाखवलेली आहेत, त्याबद्दल दाखवले का सांग. ही 5 चक्र आहेत आणि 6 आणि 7 हे मुळाधाराचे चक्र आहे. हे ज्या इथे दाखवलेले मुळाधाराचे चक्र हे इथे जाणवलं जातं. डावीकडे आणि डावीकडचं हे मानसिक असतं आणि उजवीकडचं जे आहे ते शारीरिक किंवा बौद्धिक असतं. तेव्हा त्याच्यानंतर जे चक्र आहे ते स्वाधिष्ठान चक्र हे ह्या बोटावरती जाणलं जातं, ह्या अंगठ्यावर. त्याच्यावरती जे नाभी चक्र आहे ते हे ह्याच्यावर जाणलं जातं. त्याच्यावरती जे हृदय चक्र आहे ते ह्याच्यावर जाणलं जातं आणि त्याच्यावर जे विशुद्धी चक्र आहे त्याच्यावर कृष्णाचा हात नेहमी असा चक्र त्याच्या हाताचं असतं. प्रत्येक मुद्रेला ह्याला फार अर्थ आहे, पण तो अर्थ नंतर तुम्ही समजू शकता. पहिल्यांदा आधी आत्मसाक्षात्कार म्हणून थोडीशी त्याची प्रॅक्टिस करा, म्हणजे प्रत्येक गोष्टीला किती बारीक बारीक अर्थ आहे ते तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर मग आज्ञाचक्र हे ह्या बोटांना म्हणून कुंकू ह्या बोटांना लावलं पाहिजे. हे आज्ञाचक्र हे इकडचं डावीकडचं आज्ञाचक्र. त्याच्यानंतर मग सहस्त्रार हे संबंध सहस्त्रार. आता मुख्य जे सांगितलं नाही म्हणजे गुरुतत्व हे संबंध इथे गुरुतत्व हे 10 गुरुतत्व आहे. हे 10 धर्म आपल्यामध्ये आपल्या पोटामध्ये असतात आणि हे गुरु आहेत, हे दत्तात्रयांचं स्थान आहे. आणि असे 10 त्यांचे जे मुख्य अवतार झाले असे ह्या ठिकाणी असतात. आणि जर एखादा मनुष्य कट्टरपणे म्हणेल की मी मुसलमान आहे किंवा कोणी म्हणेल मी हिंदूच आहे तर त्याला नेहमी पोटाचा त्रास होतो. सर्व हे दत्तात्रयांचे अवतार किती आहेत काय ते समजून घेतले पाहिजेत आणि ते संबंध एकाच तत्वाचे गुरुतत्वाचे अवतार आहेत हे जर समजून घेतलं तर पोटाचा कधीही त्रास होऊ देणार नाही. पण हे बुद्धीने न समजताना साक्षात्कार झाल्यावर समजून घेतलं पाहिजे. आणि साक्षात्कार झाल्यावर जर तुमच्या हे लक्षात आलं की बघा ह्या माणसाला जर पकड येते आहे इथे समजा किंवा ह्या ठिकाणी पकड येते तर समजलं पाहिजे की ह्याचं काहीतरी स्वतःच्या गुरुतत्वात चुकले किंवा एखाद्या अशा गुरुकडे गेलेला तो ठीक नाहीये आणि त्या गुरुनी ह्याला दीक्षा दिल्यामुळे त्याच्यासमोर हे डोकं टेकल्यामुळे त्याची ही सगळी बाजू धरते. आम्ही त्याला लेफ्ट वाईड असं म्हणतो. बरं इकडे जर पकड आली तर असं समजलं पाहिजे की ह्याने अजून नीटपणे गुरु शोधलेलाच नाही. तेव्हा ह्याचा गुरु कोण आहे ते त्यांनी पाहायला पाहिजे आणि त्याच्यातलं गुरुत्व जागृत करून त्याचा जो गुरु असेल तो त्याच्यात बसवला पाहिजे. अशा रीतीने ही दोन्ही तत्व ठीक होऊ शकतात. असो तर हे गुरुतत्व मी आपल्याला सांगितलं. वेळेप्रमाणे जे सर्वसाधारण आपल्यामध्ये जी 7 चक्र आहेत आणि गुरुतत्व वगैरे आहेत ते सांगितलं. ह्याशिवाय आपल्यामध्ये जी कुंडलिनी आहे तिच्याबद्दल मी आपल्याला सांगितलं. आणि हृदयामध्ये बसलेला आत्मा जो सच्चिदानंद स्वरूप आहे तो सुद्धा आपण जाणला पाहिजे. शेवटी हे सर्व कार्य होतं का? ही कुंडलिनी जेव्हा जागृत होते तेव्हा ती आत्म्याला भेटते. आत्म्याला भेटल्याबरोबर आपल्यामध्ये प्रकाश परमेश्वराचा येतो आणि आपल्या चित्तामध्ये त्याचा प्रकाश आल्यामुळे आपण जेही कार्य करतो त्याच्या प्रकाशाचं प्रतीक आपल्याला दिसतं. म्हणजे समजा कालच मी आपल्याला सांगितलं की इथे बसल्या बसला जर आपण विचार केला की हा माणसाला काय त्रास आहे तर बरोबर बोटावर कळेल की हा माणसाला कोणता त्रास आहे. बोटावर बरोबर कळेल की हा मनुष्य ह्याने पीडित आहे त्या ह्याने पीडित आहे. आता मी आपल्याला सांगणार होते की आपल्याला रोग कसे होतो. रोग होण्याचं कारण पहिलं म्हणजे संतुलन नसलं म्हणजे माणसाला रोग होतो. अतिशय अति भार आपण कोणत्या गोष्टी. आता देवाचं नाव घ्यायचं म्हणायचं बहुत देवाचं नाव. आता तुम्ही इतकं देवाचं नाव घेता परत कनेक्शन नाही. ज्याचं कनेक्शन होतं त्यांनी एकदाच नाव घेतलं की झालं. कशाला पाहिजे दादा नाव घ्यायला. इतकं देवाचं नाव घ्यायचं की घसा फोडून टाकायचा. त्या देवाला सुद्धा कंटाळा अशा माणसाचा येतो. अहो तुम्हीच कोणाच्या डोक्याला जाऊन सारखं सारखं अरे 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 करत बसला तर तो म्हणे अरे बाबा मला सुट्टी कर कस तरी करू. आणि जास्त नाही ऐकली तर कधी चपराक दिली तर म्हणे निघेल चाल. असे प्रकार आपण अति करून टाकतो कोणत्या गोष्टीची. पारायण म्हणजे पारायणच ह्याला काय अर्थ आहे का? नुसतं बोलून 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 त्या परमेश्वराला त्रास देण्यात काय अर्थ आहे. त्यापेक्षा नम्र भावे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण संतुलित जीवन जर ठेवलं तर ते सगळ्यात उत्तम असतं. त्याच्यामध्ये मग काहीही त्रास होत नाही. पण आता कशाने काय त्रास होतात. पैकी जर मनुष्य समजा राईट साइडेड असतो म्हणजे फार कार्यान्वित असला. समजा आजकाल फार उडालेत आपण कारण आपल्याला आता
आपण डेव्हलपिंग कंट्री असल्यामुळे आपल्याला आता हे केलं पाहिजे, उद्या ते केलं पाहिजे, हे प्लॅनिंग झालं पाहिजे, तिथे गेलं पाहिजे, म्हणजे सारखं बायकांचं सुद्धा आज पापड करायला पाहिजे, उद्या अमुक करायला पाहिजे, सगळ्यांचा हाच विचार चाललेला असतो. आता अशी जी माणसं असतात त्यांना काय काय रोग होतात ते आपण बघू. पहिला त्यांना रोग जो होईल अशा माणसाला असंतुलनामुळे, कारण राईट साइडेड झाले ना तर डावी साईड गेली तिकडे. जी माणसं असा विचार फार करतात आणि फार कामात व्यस्त असतात, त्यांना बायकाकडे बघायला फुरसत नाही, मुलांकडे बघायला फुरसत नाही, फार मोठी माणसं ज्यांना काहीच बघायला फुरसत नाही, अशी जी माणसं असतात त्यांना सर्वात प्रथम म्हणजे ते कोरडे होतात. कोरडे म्हणजे असं की अगदी ज्याला म्हणतात सुकलेली मासळी, अशा माणसांना अत्यंत राग येतो, अत्यंत रागिष्ट असतात, कुपित असतात आणि अत्यंत त्यांच्यात गरमी होऊन जाते. दुसरं असं की कोणाही प्रती चांगली भावना त्यांना येऊ शकत नाही, प्रत्येकाशी तुसडेपणाने वागतील, नाही वागले तरी अत्यंत वरचा सभ्यपणा वाटतील, पण कधीतरी कुठे जरासं दिवसल्यावर एवढा मोठा त्यांचा राग निघेल, अशा रीतीचे हे लोक विक्षिप्त होतात. बायकोवर तर विषय करून फार आवडतात. बरं, असं एवढाच रोग जर असता तर काय हरकत नाही, चला कसं तरी काढलं असतं, पण ह्याचे अनेक प्रकार. शेवटी जेव्हा माणूस फार राईट साईडेड होऊन जातो तेव्हा ह्या स्वाधिष्ठान चक्राला दोन्हीकडे फिरावं, उजवीकडे आणि डावीकडे. आता माणसामध्ये जेव्हा तो फार बुद्धी वापरू लागतो तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये जे मेंदू आहे ते मेदाने बनलेले आहे. मेद म्हणजे फॅट, आणि पोटातलं जे फॅट आहे ते तो ब्रेन डोक्यासाठी आपण उपयोगात आणतो. तेव्हा ह्याला हे कार्य करावं लागतं की ते जे पोटातलं मेद आहे ते डोक्यापर्यंत कसं पोचवायचं, त्याच्यासाठी त्याची प्रक्रिया काय करायची, त्याला कसं पोचवायचं. आणि तेव्हा जो मनुष्य फार विचार करू लागतो त्याला हे कार्य इतकं करावं लागतं विचाराच्या एका स्वाधिष्ठान चक्राला की त्याची बाकीची कार्य राहून जातात. त्यातलं एक म्हणजे त्याचं लिव्हर. अशा माणसाचं लिव्हर नेहमी आउट असतं. लिव्हर आउट असलेल्या माणसाला म्हणजे जो अति ओव्हर ऍक्टिव्ह लिव्हर जो असतो त्या माणसाला पित्ताचे रोग होतात. म्हणजे उन्हात गेले म्हणजे त्यांना चक्र येतात, उलट्या होतात, बायकांना सुद्धा पुष्कळ होतात, वांत्या होतात, डोळ्यापुढे घेरी येते वगैरे वगैरे. हा जो पित्ताचा प्रकार आहे हा सुद्धा. त्याच्यानंतर मग सिरोसिस ऑफ लिव्हर म्हणजे सिरियस डिसीजेस ऑफ लिव्हरचे जे आहेत ते होत असतात. असा मनुष्य चिडका असतो स्वभावाने, खातो कमी, भुका लागत नाही त्याला. नंतर दुसरं म्हणजे की इतर जे त्याला आपल्यातले बघायचे असतात ऑर्गन्स पैकी पॅनक्रियास, स्प्लीन, किडनी, आणखीन युट्रस जे बायकांचे हे असतं त्याच्यासाठी त्याला काम करावं लागतं. तर मनुष्य जेव्हा अशा रीतीने फार पुढचा विचार करू लागतो तेव्हा पहिला त्याचा मारा मग पडतो त्याच्या लिव्हरच्या. जर लिव्हर नाही पडला तर त्याचा दुसरा मारा म्हणा पडतो तो त्याच्या पॅनक्रियास. आणि पॅनक्रियासवर ज्याच्या पडेल तो पॅनक्रियास खराब झाल्यामुळे त्याला मधुमेहाचा आजार होतो. आता मधुमेहाचा आजार म्हणजे फारच कॉमन गोष्ट आहे. म्हणजे जर एखादे वडील अशा तऱ्हेचे असले किंवा आई अशा तऱ्हेची असली तर तिच्या मुलाला सुद्धा जन्मताच मधुमेह होईल. मधुमेह जन्मताच होईल. म्हणजे काय होईल की त्यांच्या ब्लडमधून शुगर जाईल, आणखी नेहमी थकल्यासारखं वाटेल. मधुमेहाचा रोग आपल्याला माहितीच आहे. आणि हा मधुमेहाचा रोग अशा लोकांना होतो जे लोक फार पुढचा विचार करतात. आता खेडोपाड्यात लोक इतकी साखर खातात पण कुणाला मधुमेहाचा विकार होत नाही. हे शहरातल्याच लोकांना का होतो त्याला कारण असं की ते नुसता सारखा विचार करत असतात आणि त्या विचारामुळे विचाराला त्याला फुरसत नसते की त्या तुमच्या पॅनक्रियासकडे लक्ष द्यावं आणि म्हणून मधुमेहाचा रोग. आता ह्याला ठीक सुद्धा सहयोगाने सहज करता येतो. म्हणजे माणसाला जर आपल्याला बॅलन्स देता आलं आणि त्याला ती जर शक्ती देता आली परत तर त्याचा मधुमेह ठीक होतो. तो कसा करायचा ठीक वगैरे हे तुम्ही सेंटरवर आल्यावर शिकून घ्या आणि स्वतःचा असला तर ठीक करून घ्या, नाही तर दुसऱ्याचा असला तर तोही ठीक करा. नंतर तिसरा रोग जो होतो माणसाला तो म्हणजे स्प्लीनचा. आता स्प्लीनमध्ये आपल्या शरीराला लागणारे जे काही लाल रक्तपेशा आहेत त्या बनवल्या जातात, आरबीसीज. आणि त्याच्यासाठी जेव्हा मनुष्य नुसता विचाराकडेच लागलेला असतो तेव्हा त्या स्प्लीनमधनं ज्या रक्तपेशा बनायच्या असतात त्या कमी होतात. किंवा कधी कधी जी माणसं फार उतावळी असतात किंवा फारच जास्त ज्याला म्हणायचं व्यस्त असतात, म्हणजे सकाळी उठले अगदी विशेष करून पुरुषांचं फार जास्त असतं. सकाळी उठले वर्तमानपत्र वाचलं. वर्तमानपत्र वाचलं म्हणजे आधीच अर्ध्या माणसं कामात जातात. कारण वर्तमानपत्रात कधी चांगली बातमी कोणी छापतच नाहीत, काही चांगलं झाल्याचं कोणी छापतच नाही सहसा. आज म्हणाले ते वार्ताहर आम्ही छापू सहयोग आला म्हणून, पण बघूया.
पण बहुतेक काहीतरी भयंकर झालेलं छापलेलं असतं, त्याच्यात ते वाचल्यावर त्याचा आधीच जीव अर्धा होतो. तो जीव अर्धा झाला म्हणजे ही बिचारी स्त्री आपली मेहनत करू लागते, आणि ती जेव्हा मेहनत करू लागते तेव्हा दुसरा त्याला धक्का बसतो की लगेच आता उठून जायचं कामावर. तर कसं तरी हातामध्ये जेवण घेऊन आपले मोटारीत बसतील किंवा सायकलीवर बसतील किंवा बसला आपले पोचले, तिथे तोंडात खात तिथे बसले, काही आरामात खाणं पिणं झालेलं नाही. तर परत त्या बिचाऱ्या स्प्लीनला परत मेहनत करावी लागते की ह्यांच्या पचनक्रियासाठी म्हणून आता आरबीसीस पाहिजे, तर त्या बुक बनवायच्या. नंतर पुढे चालले तर त्याला मग बस नाही मिळाली तर ओरडत बसले, किंवा त्यांची गाडी असली कुठे थांबली तिकडे ओरडत बसले, तिकडे गेले बॉसनी बिघडले, अमुक झालं तमुक झालं. अशा सगळ्या ह्या खटपट्या माणसाला ती जी स्प्लीन असते ते ती कंटाळून जाते. तिला समजतच नाही की हा माणसाला हा एवढा भ्रमित कसा आहे, भ्रमिष्ठासारखा का वागतो. एका वेळेला ह्याला जर काही हवं असलं तर एका वेळा ऑर्डर मला दिली पाहिजे की आता मला आरबीसीस पाहिजे, पण एका क्षणाला हे, मग दुसरा धक्का, मग तिसरा धक्का सारखा, असे त्याला हेक्टिकनेस म्हणतात. असा ज्या माणसाचा स्वभाव असतो त्याला हे स्प्लीन खराब होतं, आणि हे फार वाईट गोष्ट आहे. कारण जेव्हा अशा रीतीने स्प्लीनची खराबी होते तेव्हा स्प्लीनचा जो ब्लड कॅन्सर होतो तो होण्याची भीती, किंवा जे लोक अशा तऱ्हेचे असतात त्यांच्या मुलांना जन्मतःच ब्लड कॅन्सर सुद्धा होतो. आता हा ब्लड कॅन्सर फक्त सहयोगाने टिकू शकतो आणि कशानेच होऊ शकत नाही. तो कसा ते मी शेवटी सांगेन. कोणताही कॅन्सर कसा ठीक होतो ते मी शेवटी सांगेन. बरं, त्याच्यानंतर आता किडनीज. आता कालच एक ग्रस्त आले की मला रक्तदाबाचा त्रास. रक्तदाब ओव्हर ऍक्टिव्ह लोकांना नेहमी रक्तदाबाचा त्रास असतो, म्हणजे जे राईट साइडेड असतात त्यांना रक्तदाबाचा त्रास असतो. नाही, ठीक आहे, काही त्यांना रक्तदाबाचा त्रास असतो. तर रक्तदाबाचा त्रास सुद्धा किडनी खराब झाल्यामुळे होतो. किडनीमध्ये जर पाणी व्यवस्थित गेलं नाही आणि त्याच्यातले जे काही पदार्थ जे जायचे ते गेले नाही तर त्यांचा दाब आपल्या शरीरात वाढून रक्तदाब वाढत असतो. म्हणजे हळूहळू किडनी खराब होत असते, पण त्याचा परिणाम आपल्या रक्तदाबावर येतो. आणि अशा माणसाचा सुद्धा रक्तदाब आपण सहयोगाने ठीक करू शकतो. जर आपण आपली राईट साईड ठीक करू शकलो तर रक्तदाब सुद्धा ठीक होऊ शकतो. याप्रमाणे हे रोग ठीक होतात. नंतर पोटाचे रोग जे आहेत ते दत्तात्रयांच्या संबंध अध्ययनाने किंवा पूर्णपणे अभ्यासून समजून की दत्तात्रयांचं काय कार्य आपल्यामध्ये आणि ते कसे कार्यान्वित आहे त्यांना जागृत करून आपल्यामधलं गुरुतत्व जागृत करून आपण संबंध पोटाचे रोग ठीक करू शकतो. संबंध मला तरी आतापर्यंत माहित नाही की कोणाचे पोटाचे रोग ठीक झाले असतील. तर असे ओव्हर ऍक्टिव्हिटीचे हे प्रकार आहेत. पण त्याच्यातला सगळ्यात शेवटला प्रकार असा असतो की जेव्हा मनुष्य अत्यंत कार्यान्वित होतो तेव्हा त्याचा फार अहंकार वाढतो. अहंकार वाढतो आणि अहंकार वाढून त्याच्यामध्ये एक तऱ्हेची अशी दृष्टी येते की आता मला जे काय करायचं ते मलाच करायचं. त्याचं लक्ष सगळं सगळं लक्ष बाह्यात आल्यामुळे जे हृदयामध्ये परमेश्वरी तत्व आहे आत्मास्वरूप त्याला असं वाटतं की हा मनुष्य अगदी नाठाळ आहे, काही कामाचा नाही, ह्याच्यासाठी काहीही करण्यात अर्थ नाही. आणि म्हणून आत्मा हळूहळू तिथनं मुक्त होऊ लागतो आणि त्यावेळेला हार्ट अटॅक. तर नेहमी अशाच माणसाला हार्ट अटॅक ही जो जास्त विचार करतो किंवा जो जास्त काम करतो शारीरिक किंवा जो बौद्धिक हे करतो. तर जर एखादा मनुष्य समजा आता बघा की निसर्गामध्ये कसं संतुलन दिलेलं आहे. जो मनुष्य आपलं फार डोकं वापरतो त्याला त्याच्या हृदयावर अटॅक. पण जो मनुष्य आपल्या भावनेमध्ये आपलं हृदय होत असतो, सारखा रडत असतो, म्हणजे बायकांचं विशेष असतं, उठल्या सुटल्या रडत बसायचं. हे रडकेपणाचे जे आजार आहेत त्या आजारामध्ये त्या वेड्या आहेत, पण त्यांना हार्ट अटॅक येणार नाही. म्हणजे त्यांचं डोकं जातं. म्हणजे जेव्हा तुम्ही डोकं जास्त वापरता तेव्हा तुमचं हार्ट जातं, आणि जेव्हा तुम्ही हार्ट जास्त वापरता तेव्हा तुमचं डोकं जातं. हे म्हणजे संतुलनाचे प्रकार. हे संतुलन कसं निसर्गात होतं. आमची इथे एक डॉक्टर आहेत, सकायटिस्ट पण आहेत, ते सांगतात की पागलखान्यामध्ये लोकांनी कार्डिओग्राम घेण्यासाठी मशिनी आणून ठेवल्या, त्या कधीच वापरण्यात येत नाही. कारण पागल माणसाला बहुतेक हार्ट फेल्युअर होतच नाही, त्यामुळे त्याचा उपयोग लागला. पागल माणसाचंही माहीत. म्हणजे आपण लक्षात घ्या की जो मनुष्य पागल असतो तो हृदयाने काम केल्यामुळे होतो, तर त्याचं डोकं कामात. म्हणजे आपापसात किती सामंजस्य आहे की बाबा तुझा एवढा छळ चाललेला तर मीच कामात जातो, ज्या मनुष्य तरी वाचेल. तर अशा प्रकारे आपल्यामध्ये जे रोग होतात ते शारीरिक रोग अति ऍक्टिव्हिटीमुळे होतात. तसंच अत्यंत ज्याला म्हणतात आळशी
जी काही आपली इंद्रिय आहेत त्यांच्यामुळे होतात, म्हणजे ज्याला लिथार्जिक असं म्हणतात. आता हेच दुसरं बघितलं तर जर हेच लिव्हर समजा जर लिथार्जिक झालं, ते लेफ्ट सायडेड माणसाला असतं. लेफ्ट सायडेड माणसाचं सगळं काम हळूहळू असतं आणि अशा माणसाचं जर लिव्हर लिथार्जिक झालं तर त्याच्या अंगावर आपले रॅश वगैरे येतं किंवा ॲलर्जीज असतात ते होतं. बरं, कोणी मनुष्य जर समजा एखाद्या गाणेड्या गुरु वगैरे कधी गेला आणि त्याची भस्म वापरली तरी होऊ शकतं. कारण काय असतं की त्याच्यामध्ये सुद्धा लेफ्ट सायडेड तत्व असतात आणि त्याच्यामुळे असं काही वापरलं म्हणजे ते होऊ शकतं. त्याच्यानंतर जर लिथार्जिक तुमचं हार्ट असेल तर एक तर हार्ट अटॅक माणसाला अशा येतो जो फार ॲक्टिव्ह असतो आणि अशाही माणसाला येतो की जो म्हणजे प्रोटीन अगदी खात. आता जो मनुष्य अगदी प्रोटीन खात नाही, म्हणजे तो नुसता भाजीपाला खाऊन राहतो, नुसतं प्रोटीन म्हणजे काहीच खात नाही, नुसतं कार्बोहायड्रेट्स खातो, भात खा, हे खा, अमुक खा, अशा माणसाला हार्ट लिथार्जिक होतं. म्हणजे त्या हार्ट पंपच करून जड हार्ट. अशा माणसाला बायपास घाल, हे कर ते कर, हे रोग होतात आणि मग त्यांना ठीक करा. इतकं सगळं. पण अशाच माणसाला त्याचे जे इंटेस्टाईन्स असतात, तर पहिला जो राईट हँड सायडेड मनुष्य असतो त्याचे इंटेस्टाईन्स एवढे कडक असतात की त्याचे संबंध त्याच्यामधलं जेवढं पाणी आहे ते शोषून घेतात आणि त्याच्यामुळे अशा माणसाला पाईल्स वगैरे असे रोग वगैरे होतो. पण ते जर मनुष्य लिथार्जिक असला म्हणजे आळशी त्याचं जर असलं तर त्यांनी नुसता भाजीपाला खाल्ला आणि प्रोटीन व्यवस्थित घेतलं नाही, म्हणजे त्याला सगळ्याला बॅलन्स पाहिजे, संतुलन. प्रोटीन सुद्धा आपल्या जेवणात असायला पाहिजे. जर प्रोटीन पोटात नसलं तर आपल्या पोटाचे जे मसल्स आहेत, म्हणजे जे आपल्या आतड्यांचे मसल्स आहेत, ते इतके कमजोर होऊन जातात की अशा माणसाला सारखा डायरिया असतो, रसग्रहणीचा रोग वगैरे, आणि मग सारखं खावंच वाटतं, पण खाल्लं तरी तो त्याचं निघून जातं आणि तरी तो शरीराने मात्र अगदी लिथार्जिक असतो. अशा ह्याच्या इंटेस्टाईनवर सुद्धा त्याचा परिणाम होतो. दुसरं म्हणजे जर समजा त्याचं जर किडनी लिथार्जिक असेल तर त्याला किडनीचे दुसऱ्या तऱ्हेचे प्रकार सुरू होतात आणि त्याच्यामुळे त्याच्या ह्याच्यामध्ये ब्लडमध्ये युरिन वगैरे अशा रीतीने सगळ्या म्हणजे घातक वस्तू त्याच्यामध्ये येऊ लागतात. अशा रीतीने आपल्या ह्या एका स्वादिष्टान चक्राच्या असंतुलनामुळे हे प्रकार होतात. आता कॅन्सरचा रोग हा कसा होतो हे समजलं पाहिजे. आता डावी साईड जी माणसाची आहे, मी आपल्याला सांगितलं, हे चेतन आणि सुप्त चेतन. त्याच्यानंतर सामूहिक सुप्त चेतन, म्हणजे आता हे चेतन मन ज्यांनी आपण माझी भाषण ऐकल्यावर जे तिथे जातं ते सुप्त चेतन, आणि त्याच्या पुढे जे जातं त्याला आपण म्हणू की सामूहिक सुप्त चेतन. ते सामूहिक सुप्त चेतन म्हणजे जिथे जे काही सगळं मेलेलं जगातलं आहे ते तिथे. आता जो मनुष्य जास्त भाविक असतो, भावनेत वाहतो, तो मनुष्य त्या साईडला त्याचं मुवमेंट झालं म्हणजे त्याच्यावरती सामूहिक सुप्त चेतनात्मक अटॅक्स येतात. म्हणजे भूतांचे वारे येणे, भूत म्हणजे मेलेले, अशा लोकांचं वारे येणं किंवा अशा रीतीचा त्रास होणं, किंवा असे गुरु जे तुमच्यावरती संमोहन क्रिया करतात वगैरे, म्हणजे असे खोटे गुरु त्यांच्याकडे जाणं वगैरे, ह्या सर्वांनी काय होतं की तुम्ही सामूहिक सुप्त चेतनाकडे जा, किंवा सारखं टाळ कुटत बसायचं किंवा अशा रीतीचे जे प्रकार आहेत, म्हणजे सारखं रडायचं वगैरे वगैरे, ह्याने मनुष्य लेफ्ट साईडला जातो. आता थोड्या दिवसापूर्वी जवळजवळ मी यायच्या आधी 4-5 महिने लंडनमध्ये तिथल्या तज्ज्ञांनी एक शोध काढला की जेव्हा कॅन्सर होतो तेव्हा माणसामध्ये कुठून तरी त्यांनी असं म्हटलेलं आहे की अशी जागा आपल्यामध्ये आहे जी आमच्या क्रिएशनपासून, म्हणजे जेव्हापासून ही सृष्टी झाली तेव्हापासून आमच्यामध्ये बनवलेली आहे, म्हणजेच ती कलेक्टिव्ह सबकॉन्शियस, म्हणजेच ती सामूहिक सुप्त चेतन. तिथून असे प्रोटीन्स आमच्यामध्ये अटॅक करतात, ते अटॅक्स आमच्यामध्ये आले म्हणजे मग कॅन्सर हा त्याला सुरुवात होते, ट्रिगरिंग म्हणतात त्याला सुरुवात होते. जसं एखाद्या एकदम काडी लावावी तशी त्या आपल्या शरीराला काडी लागते आणि कॅन्सर सुरू होते. हे प्रोटीन्स दुसरे काही नसून काही असे जीव जे मेल्यावर सुद्धा अत्यंत असंतुष्ट आणि घाणेरड्या पद्धतीचे लोक आहेत, ज्यांना अजूनही घाणेरडेपणा आपल्याला सुटत नाही आणि जे अजूनही लोकांच्यावरती आक्रमण करून त्यांना त्रास देऊन राहायची इच्छा करतात. अशा लोकांचे हे त्यांना ते प्रोटीन्स म्हणतात. प्रोटीन 58, प्रोटीन 52, आम्ही त्यांनाच नुसतं भूत म्हणतो कारण शब्द भूतच बरोबर आहे. प्रोटीन 52 म्हणा तर 58 म्हणा, म्हणजे काहीतरी इंग्लिश नाव घेतलं म्हणून भूतांचं काही भलं होणार नाही. भूतही भूतच राहणार, तेव्हाही भूत असतात.
आणि ही भूक माणसामध्ये आली म्हणजे त्याचे अनेक प्रकार दिसतात. त्यातले खालून वरपर्यंत बघितले तर अनेक सांगता येतील, पण विशेष करून कॅन्सरमध्ये ह्यानी ट्रिगरिंग होतं. पण स्थिती आधी तयार लागते. म्हणजे समजा जर तुम्हाला मधुमेहाचा रोग झालेला असला आणि त्यावेळेला असं ट्रिगरिंग झालं तर तुम्हाला कॅन्सर होऊन जाईल, तो सुद्धा स्प्लीनचा ह्याचा आपला पॅनक्रियासचा. पण जर समजा त्यावेळेला तुमची अशी स्थिती असली की तुमचं स्प्लीन खराब आहे आणि स्प्लीनवर अटॅक जर झाला तर तुम्हाला ब्लड कॅन्सर. आता चक्रांच्या बाबतीत असं समजायचं, समजा हे एक चक्र आहे आणि ही डावी साईड आणि उजवी साईड आहे आणि मधोमध जे दिसत आहे हे चक्र आहे आणि हे चक्र असं जर धरलं तर ही तिसरी आपली संस्था झाली किंवा तिसरी आपलं महालक्ष्मीचं तत्व आहे. आता ही एक डावी आणि ही उजवी. आता काय होतं की जर तुम्ही एकीकडेच खूप वाहत गेला, समजा इकडे तुम्ही खूप इकडे वाहत गेला उजवीकडेच, तर हे तुटलं म्हणजे ह्याच्यामध्ये जी देवता आहे ती सुप्तावस्थेला झाली. ती सुप्तावस्थेला गेल्याबरोबर तुमचा जो संबंध शरीराशी आहे, होल टोटल, तो तुटल्याबरोबर काही कंट्रोल राहते. मग ह्याच्यावरचे जेवढे सेल्स आहेत त्यांना वाटतं आम्ही जे करू ते, मग ते मोठे व्हायला लागतात. ते जरुरीपेक्षा मोठे झाले त्यांना मॅलिग्नन्सी म्हणतात. मग एका सेलला खाल्लं, दुसऱ्या सेलला खाल्लं, तर ज्याला हात लावतील तोही तसाच. आता हिटलरने हेच कार्य केलं. हिटलर म्हणजे स्वतः अत्यंत महत्वाकांक्षी आणि अत्यंत क्रूर आणि उजव्या साईडचा मनुष्य होता. अत्यंत म्हणजे पराकाष्ठेचा. म्हणजे एखाद्या माणसाची जी उजवी साईड जास्त चालली त्याचा पराकाष्ठा म्हणजे आपलं हिटलर समजा. तो इतका भयंकर महत्वाकांक्षी होता की तो ज्या माणसाला हात लावायचा तोही त्याच्यासारखा होता, ज्याच्याशी बोलायचा तोही तसाच होता. असं करून सगळ्यांना त्याने वेडं करून टाकलं की आम्ही काहीतरी एक विशेष रेस आहोत, आम्ही काहीतरी विशेष तऱ्हेचे मानव आहोत, अशा रीतीच्या सर्व कल्पना त्यांच्यात घालून आणि त्यांचं डोकं इतकं खराब करून टाकलं की त्यांनी अमानुष्यतेची म्हणजे अगदी कमाल केली. आणि हे असंच आपल्यामध्ये हे सुद्धा कॅन्सर म्हणजे हा जसा कॅन्सर आपण राजनीतीत बघतो किंवा समाजात असतो की एखादाच मनुष्य सगळ्यांना खात सुटतो आणि ज्याला हात लावेल त्यालाही अम्बिशन. एकाने इलेक्शन जिंकलं की दुसरा धावला, दुसरा जिंकलं की तोही धावला, तिसऱ्याने जिंकलं तो, आणि सगळे खायला लागले. तशाच असतं. पण हे सामाजिक झालं, राजकीय झालं. तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा कॅन्सर अशा रीतीने होतो की एखादं जर भूत आपल्यामध्ये घुसलं आणि माणसाने असा विचार केला की ह्याच्यात काय वाईट आहे, हे करण्यात काय वाईट आहे, काय झालं तरी काय वाईट आहे, झालं सुरू झालं. आणि तसंच आपल्या सुद्धा ज्या काही पेशी आहेत ज्यांना आपण सेल्स म्हणतो ते असे वागवू लागले. म्हणजे एखाद्या माणसाचं नाकच मोठं व्हायचं म्हणजे कॅन्सर झाला नाकाचा, एखाद्याचे कानच मोठे व्हायचे म्हणजे बाकी सगळ्यांना काही महत्वच नाही, बाकी सगळ्यांच्या पेशांवरती हे जमत जातात आणि ह्यांची जे पेशा आहेत त्याच मोठ्या मोठ्या होत जातात आणि अशानेच मनुष्याला कॅन्सर म्हणतो. आता याला इलाज काय? अगदी सोपा आहे सहयोगामध्ये. सगळेच इलाज सहयोगाचे अगदी सोपे आहे. कारण हे सेंटर आहे तुमचं, हे सेंटर तुमचं तुटल्यामुळे झालं. समजा पोटाचं असतं तर पोटाचं म्हणजे नाभी चक्रावरती तुमचं हे असं डिस्लोकेशन झालेलं आहे म्हणजे तुटून गेलेला आहे संबंध. तर काय करायचं की ह्या चक्राला इथे तुम्ही इथल्या देवता जागृत करायचे. इथले देवता कोणचे आहेत? लक्ष्मीनारायण. फक्त लक्ष्मीनारायणांचं मंत्र म्हटल्यावर तो जागृत होतो. पण एऱ्या गबाळाचे काम नव्हे, त्याला सहयोगी पाहिजे, अधिकार पाहिजे, आत्मसाक्षात्कारी पाहिजे. जर त्यांनी लक्ष्मीनारायणाचा मंत्र म्हटला तर ते जागृत होणार. जागृत झाल्यावर खटकन असं आणि मग त्यांच्या शक्त्या वाहू लागल्यावर त्याचा कॅन्सर बरा होणार पोटाचा. आम्ही 10-10 मिनिटात सुद्धा लोकांचा कॅन्सर बरा केलेला आहे, त्याबद्दल काही शंका. पण काही लोकांचा होतच नाही. कारण त्याला कारण असं आहे की ते कामातनं गेलेले म्हटलं पाहिजेत लोक. आणि परमेश्वराचं सुद्धा एक त्याला आपली स्वतःची बुद्धी आहे परमेश्वराला, त्याला आपण म्हणतो कॉमन सेन्स. आणि तो असा की जे दिवे कधी लाईट देणार असते, कामातनं गेलेले बेकार आहे, ते त्यांच्यासाठी हेच ठीक आहे, त्यांनी परत जन्म घ्यावा. आणि कोणी मरत नाही. परमेश्वराच्या साम्राज्यात असा सिद्धांत आहे की कोणी मरत नाही. आज जरी मेला तरी उद्या नवीन शरीर घेऊन या, मग पार होऊन घ्या. पण अगदीच मनुष्य जर कामातनं गेलेला असला तर मात्र सहयोगाने फायदा होणार नाही. तरी अशा लोकांचं झालेलं आहे. जगदी मरणाच्या दारात होते तिथून आलेले लोक आहेत आमच्याकडे की जगदी मरणाच्या दारात होते, आता मरणार ते सुद्धा परत आलेले असे आहेत. पण पूर्वपुण्याही सुद्धा थोडी कामाला येतेच असं मी पाहिलेले सहयोगामध्ये फार जरुरी आहे. असो अशा रीतीने सहयोग हा अत्यंत सोपा सुलभ आहे. कारण आम्ही तत्व एखाद्या झाडाचं जर पान खराब झालं तर तुम्ही त्या पानाला किती औषध द्या, काही फायदा होईल का? पण ते जर तुम्ही मुळात घातलं तर संबंध झाड ठीक होतं. तसंच आहे तत्वतः. जर तुम्ही सहयोग समजून घेतला आणि तुमच्यात जर ती शक्ती वाहत असली तर फक्त त्या मुळात ती शक्ती घातल्याबरोबरच
सबंध झाड अगदी ठीक होतं आणि अशा रीतीने अनेक रोग लोकांचे ठीक होतात. त्याचप्रमाणे आत्म्याचं दर्शन झाल्याबरोबर जेवढ्या काही आपल्या सवयी वगैरे आहेत ज्याची आपण गुलामी करतोय त्याच्या विरुद्ध बंड पुकारून आपण समर्थ होतो. लगेच त्यातनं उठून आपण उभे राहतो. आपल्यामध्ये धर्म जागृत झाल्यावर काही सांगावं लागत नाही. मी काही तुम्हाला सांगत नाही हे करू नका ते करू नका, ते आपोआपच तुम्ही करा, कारण तुमच्यातच धर्म जागृत झाल्यावरती मग तुम्हाला काही सांगायला लागत नाही. आता इथे काय डॉक्टर ते पूर्वी दारू बिरू हे सगळं घेतच असत आणि सहयोगात आल्यावर दुसऱ्या दिवशी सुटलं सगळं काय. पण एकदा जर्मनीला गेले, त्यांना वाटलं थोडंसं बघावं करत, त्यांना एक आवडायची, तर म्हणून त्यांनी घेतल्याबरोबर म्हणजे आता मला घाण सुटली, सगळा मोलासीस माझ्या पोटात गेल्यासारखं वाटतं आणि म्हणून मी बका बका उलट्या केल्या, म्हटलं नको रे बाबा ते घाण, त्याची घाण होऊ लागते. तर मी आता सांगितलं की घोड्याला जर घाणीत नेलं तर काही वाटत नाही, पण माणसाला वाटतं मग पापाची घाण होऊ लागते आणि घाण आली की ते नको, मग तो करतच नाही, त्याला सांगावं लागत नाही. अशा रीतीने जगातला भ्रष्टाचार दूर होणार, व्यभिचार दूर होणार, पापकर्म दूर होणार, मनुष्य स्वच्छ होऊन जाईल आणि परमेश्वराच्या साम्राज्यातलं त्याचे जे वरदान आहे आत्म्याचं ते त्याला मिळेल. असा हा सहयोग अत्यंत सरळ, शुद्ध आणि आपल्याला मिळणारा स्वतःचा अधिकाराचा आहे. तेव्हा तो सर्वांनी घ्यावा, मान्य करावा, शिकून घ्यावा आणि पुढे जावा. नुसतं माताजीचं एक आणखी पारायण झालं किंवा जसे काही सप्ताह बिप्ताह चालतात तसा प्रकार झाला, असे जे लोक असतात ते अर्धवट आणि त्यांचा खरोखर सहयोगाला उपयोग नाही. असे अनेक लोक येतात, त्यांची रोपं होतात आणि मग ते फेकले जातात. मी इतकं वाईट वाटतं की काय ह्या लोकांच्या वरती मेहनत केली, कारण हे कधी कधी पहाडासारखे उचलावं लागतात कुंडलिनी. आज उचलताना मला तर घामाघूम झाले, मी तुमची कुंडलिनी उचलूनच राहिले बोलताना आणि घामाघूम झाले आपण बघता, आणि तरी सुद्धा ते सहजच मिळाल्यामुळे लोक त्याची कदर करत नाही, विचार करत नाही की हे आपल्याला एवढं मोठं ब्रह्मशक्तीचं अस्त्र आईने दिलेलं आहे, तेव्हा ते सांभाळून ठेवले. तरी आज ही विनंती आहे की जरी तुम्ही आज पास झाला किंवा नाही तरी सुद्धा पुढे आपण आमचं केंद्र आहे, एक पैसा तुम्हाला द्यावा लागणार नाही, आमच्याकडे फीज नाही, काही नाही, ऑर्गनायझेशन नाही, कुणाची नावं नाहीत, काही नसते. फक्त तुम्ही जाऊन स्वतः शिकून यायचं, गंगा वाटे कावडी घेऊन जायचं आणि तिथून धरून यायची. अगदी सरळ काम, अगदी सोपं काम आहे. मला काही पैशाची गरज नाही आहे, मला काही कशाची गरज नाही आहे, फक्त जे द्यायचं ते तुम्हाला दिलं म्हणजे माझी सुट्टी होईल. असो काही लोकांना काही जर आणखी प्रश्न असले तर त्यांनी थोडे बहुत विचारावे, पण मुख्य हे की आत्मसाक्षात्कार मिळवून घ्या हे जायचं म्हणणं आहे. जर भूक लागली असेल तर जेवायला बसा, आम्ही स्वयंपाक कसा केला, काय केला वगैरे वगैरे पुढच्या करून काय फायदा केला आहे हे करू. आता जेवायला बसा, मुलं आहेत ना, दुसरं कोणी सांगितलं शिष्यत्व मिळेल का, ते सांगायचं असं की आईला शिष्यत्व वगैरे काही समजत नाही, ती तुमची आई. पण आईपेक्षा जगात कोणचा गुरु मोठा असतो? आईच सगळ्यांची. आपण सुद्धा विठ्ठलाला सुद्धा विठ्ठले म्हणतो, इतकंच नव्हे ज्ञानेश्वरीला सुद्धा माऊली म्हणतो. म्हणजे आई घातल्याशिवाय आपल्याला चैन येत नाही. तिला आई म्हटल्या विद्येला सुद्धा आई म्हटल्याशिवाय आपल्याला विद्या येते. तेव्हा आई पण हे आपल्याला समजतं आणि आई अशी असते, तिचा आपण आपल्यावर अधिकार असतो आणि आपला तिच्याही पेक्षा जास्त अधिकार असतो. तेव्हा तुम्ही माझी मुलं आहात, मला काही गुरुपण वगैरे समजत नाही. कधी कधी रागवावे लागते थोडं बहुत, ते सुद्धा एखाद्या वेळा छडी घ्यावी लागते कधी कधी, पण फारच कधी कधी. बहुतेक सगळं प्रेमानेच कार्य होतं आणि माझी मुलं इतकी चांगली आहेत की मला काही त्यांना सांगावं लागत नाही. तशीच तुम्ही सुद्धा अशीच मुलं व्हा आणि तुमचे दिगंतात तुमच्या सगळीकडे वार्ता जावं, ही सुवार्ता सगळीकडे पसरो आणि आपल्या देशाचं भवितव्य अत्यंत उज्ज्वल आहे, विशेषतः महाराष्ट्राचं अत्यंत उज्ज्वल आहे, याबद्दल मला शंका नाही. तेव्हा इकडचे तिकडचे लक्ष सोडून आधी परमेश्वराला प्राप्त करून परमेश्वराच्या ह्या कार्यात, आणि हे परमेश्वराचं कार्य ह्याला पैसे लागत नाही, काही नाही, सहज होतं. तुम्ही नोकऱ्या करायच्या, कुणी नोकरी सोडायची नाही, घरद्वार सोडायची नाही. उलट जर एखाद्याचं लग्न नसेल झालं तर त्याला आम्ही पार करू शकत नाही, किंवा ज्यांनी संसार त्याग केला असेल तर त्याला आम्ही पार करू शकत नाही. ज्यांनी व्यवस्थित लग्न केलेलं आहे आणि लग्नाच्या यज्ञकर्माला जो प्राप्त झालेला आहे तो आमच्यासाठी सुयोग मनुष्य आहे. त्याशिवाय जी मुलं अजून तरुण आहेत, होतकरू आहेत आणि मुली आहेत आणि सुकन्या आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा सहयोग आहे. पण जो आपल्याला स्वतःला फार मोठा योगी आणखी असा तसा समजतो आणि मी घरद्वार सोडून बसलो असला या पलायन करणारा जो मनुष्य आहे त्याच्यासाठी सहयोग नाही. पण पूर्वीच्या काळी आपल्याला माहिती आहे की हे कार्य करण्यासाठी घर गृहस्थी सांभाळून करणं फार कठीण होतं. आम्हाला सुद्धा थोडंसं कठीणच जातं, कारण आमचे यजमान लंडनला असतात, मुलं बाळा आहेत, पण तरीसुद्धा अत्यंत उदार चरित्र असल्यामुळे ते मला याची परवानगी देतात. तितकंच नाही, पैशाने प्रत्येक तऱ्हेने माझी मदत करतात, म्हणून हे मी कार्य संपन्न करू शकते. पण
असे जे लोक होते त्यांनी कधी कधी संन्यास घेतला, पण आता त्याची काहीही गरज नाही. कुणी संन्यास घ्यायचा नाही, घर सोडून जायचं नाही. उलट बायकोचं, नवऱ्याचं, मुलांचं अत्यंत सुंदर पडतं. ज्या आईवडिलांना आपण विसरलोय त्यांची आपल्याला आठवण येते. आणि कुटुंब हे फार मोठी आमची संस्था आहे, ती परत जागृत होते. त्याच्यातली मुलं उत्तम चांगली येतात आणि फार मोठमोठाले जीव अशा कुटुंबात जन्माला येतात. तरी जेवढं या लहानशा वाटणं सांगू शकले तेवढं मी सांगितलेलं आहे. यावर आपल्याला एखादा जर असा प्रश्न असला तर कृपा करून विचारा. आपके सामने भी खड़े हो तो आप कैसे पहचान उसी का तरीका सिखाया है कि भगवान को पहचाने. आपने तुलसीदास जी का पढ़ा है कि उनको रामचंद्र जी को उन्होंने टीका लगाया और वहाँ हनुमान जी उनके में आके बैठे हुए थे और वो अपना प्रवचन कर रहे थे और तो भी वो नहीं पहचान पाए हनुमान जी वहाँ उपस्थित थे. और उसके अलावा आपके रामचंद्र जी को 3 बार पूजा किया. सारा रामायण लिखने का यही आज्ञा है. इससे अच्छा ये है कि रामायण लिखने से पहले पार हो गए. असा तुम्हाला प्रश्न काही विचारायचे नाही. तेव्हा सगळे आपण साक्षात्काराला बुद्धीत आहात तर ते आता आपण करूया. माझे कोण आपले गुरुदेव कोण आहे? अहो आईचे कोण गुरु असतात? आईच. आईला कशाला गुरु पाहिजे? तिला स्वतःची अक्कल असते पाहिजे. तिला काही लागत नाही. आईला सगळं समजतं. प्रेम हा सगळ्यात मोठा गुरु आहे. आईच्या प्रेमाला काही गरज नाही. मला कोणी गुरु नाहीत काय नाही. इंद्रियाचं ज्ञान इंद्रियांनी मिळेल. इंद्रियांचे ज्ञान इंद्रियांनी मिळू शकेल काय? काहीतरी काहीतरी 2-4 पुस्तकं वाचली पुस्तकं बाहेर नाही वाहण्याच्या बरोबर आहे. डोकं थोडं खाली करावं लागेल. जर तुमच्या आधी तुम्ही घरले गेले तरी त्याच्यात काय राहणार आहे? थोडं डोकं खाली नको करायला. थोडं डोकं करायला बाळूवरती पुस्तकी ज्ञान नाही, कोणाला मिळालेलं नाही आहे. शब्द ज्ञान आहे. आता बहुतेक मंडळींना मात्र आत्मसाक्षात्कार पाहिजे, तेव्हा तो घ्या. आता ह्याच्यासाठी काय करायचं नाही. काही मंडळी आली की कळणं भारत आहे पण तरी सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे. असे दोन्ही हात माझ्याकडे करायचे सरळ. असे नुसतं बसायचं. तुम्ही सांगितलं तिच्याकडे आरामात बसायचं. सहज म्हणजे अगदी सहज बसलं पाहिजे. ज्यांना जायचं त्यांनी पहिले निघून जावं. मधून उठून जाऊ नये. म्हणजे दुसऱ्यांना त्रास देऊ नये. जर ज्यांना घ्यायचं नसतं त्यांनी कृपा करून जावं, पण दुसऱ्यांना मात्र मधून त्रास देऊ नये. कुणावरही जबरदस्ती नाही. आणि जे काही करायचं ते सगळ्यांनी म्हणून केलं पाहिजे. असं नाही की आम्ही काही सांगितलं तर आम्ही ते करत नाही. असं ज्यांना हट्ट असेल त्यांनी जा. कोणताही हट्ट करू नये. आता दोन्ही हात माझ्याकडे अशी करायची साधी. अगदी म्हणजे अगदी साधारण आणि सहजासनात बसायचं. काही वापर घालायचं नाही. हात पाय मोडायचे नाहीत. काय सहजासन म्हणजे एकाला एकाचा पाय वेगळा सोडून आरामात बसतो. जसे आपण मांडी घालतो पसरून मांडी घालायची आणि त्याच्यावर बैठक जमून घ्यायची. फार शरीराला मागे पुढे काही ढकलायचं नाही. सरळ शरीर ठेवायचं. डोकं सुद्धा सरळ ठेवायचं आणि वाकवायचं नाही. सरळ डोकं ठेवायचं. सहजच कुंडलिनी उठून वर येणार. तेव्हा त्याच्यासाठी काही शारीरिक प्रकार करायचे नाही. काही काही लोकांना मधूनच हालायची वगैरे अशी सवय. हालायची वगैरे काही गरज नाही. बाहेर काही होते सगळं आतमध्ये. त्या कृपा करून हलू दिला. अगदी आरामात बसायचं शांतपणे. नंतर दुसरं वगैरे असं प्रमाणात कुंडलिनी करून डोक्याला टोपी वगैरे नसते तर बरं त्या डोक्यातली टोपी वरती काढून घ्यायची. काल एक आणखी विनंती केली होती तर ते तुम्ही समजले मला की घरात जर एखादा काळा दोरा विला असला म्हणजे मंगळसूत्र नाही पण जर एखादा काळा दोरा किंवा गंडा किंवा असे काही प्रकार असते तर ते तुळशीची माळ असेल तरी सुद्धा काढून टाकलेली बरं. कारण कुंडलिनी ही त्या ह्याच्यावर थांबलेली
सर्व ह्या घालायचं त्याला सगळ्याला एक रीत असते, पद्धत असते, त्याला कारण असतं, एक शास्त्र असतं. एवढं समजूनच आपण घालत असतो. त्यामुळे ते काय घालायचं, काय नाही घालायचं, कोणचं घालायचं, कुणी काय घालायचं, हे सगळं आपल्याला स्वतःला तत्व सांग. पण सध्या दोघं एक काढून ठेवायचं. जर कुठे काही तुम्ही तर कचून बांधलं वगैरे असेल तर ते जरा करायचं थोडंसं. कमरेला जर गोटा वगैरे असेल तर तो काढून टाकलेला. फक्त मंगळसूत्र आणि जाणं लागतं. माहीत आहे थोड्या वेळ काय आपल्याला आत्मसाक्षात्कार पहिली माहित आहे. करेगा मन का छाड़िए मन का मन का आता त्याला जास्त वेळ लागणार नाही आपल्याला. पण वेळ किती लागला तरी आत्मसाक्षात्कार जन्मजन्मांतरा काम तर जे हजारो वर्षांनी मेहनतीने मिळवलेले आहेत ते जर एका क्षणातच होणार आहे. आरामात म्हणजे जरा घड्याळ कमी बघा. आता दोन्ही हात माझ्याकडे करून आणि डोळे चष्मे पण काढलेले बरे पण डोळ्यांवर परिणाम डोळे बरे डोळ्याचाही फायदा तर शांत दोन्ही हात डोळे उठून आराम डोळे काही मंत्र म्हणायचे नाही. काही डोक्यात विचार आले तर त्याला म्हणायचं तू तुला क्षमा असे करून विचार 2 मिनिटं थांबव 2 मिनिटं विचार थांबव नुसतं विचारायला म्हणायचं क्षमा परत विचारायला की क्षमा असं म्हटलं की विचार थांबत आणि कुंडलिनी वर आहे. जसे विचार थांबलेले पुष्कळ युक्ती आहे त्या युक्तीत आमची मदत करायचं. जसं मी काल आपल्याला सांगितलं तसं आता लक्षात ठेवलं पाहिजे की डावा हात ही इच्छाशक्ती असल्यामुळे माझ्याकडे सारखा ठेवायचा आणि उजवा हात आपल्याला क्रियाशक्ती असल्यामुळे तो उजवा लागतो. पण अत्यंत गांभीर्याने आणखी समजूतदारपणाने स्वतःबद्दल आस्था ठेवू प्रेम ठेवू की तुम्ही एक मंदिर आहात आणि त्यात आता दिवा पेटवायचा आहे तेव्हा पूर्ण काय लक्ष ठेवू हे कार्य करायचं आणि माना बरोबर मेकॅनिकल झालं नाही तर उजवा हात उजवा हात डावीकडे डोळे मात्र उघडायचे नाही काय कृपा करून डोळे उघडा चष्मे काढून ठेवावे आणि डोळे उघडून उघडा हात ठेवून हा मंत्र उघडा मंत्र आहे. डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात उघड्यावर असा प्रश्न विचारायचा कि माताजी मी आत्मा आहे का. आप हृदय पे अपना राइट हैंड रखिए लेफ्ट हैंड मेरे तरफ. लेफ्ट हैंड में आपकी क्रिया लेफ्ट हैंड में आपकी इच्छा शक्ति है और राइट हैंड में आपकी क्रिया शक्ति. इसके लेफ्ट हैंड पूरी तरफ मेरे पूरी समय मेरे तरफ रखें और राइट हैंड हृदय में रख करके और आप एक प्रश्न पूछें. ये मंत्र है कि माँ मैं क्या आत्मा हूँ. ये मंत्र आप 3 बार पूछें. क्या मैं आत्मा हूँ. पूर्ण विश्वास क्योंकि आप आत्मा है. आप ये सब बाह्य नहीं आप आत्मा. इसलिए पूर्ण आस्था से अपने से पूछिए क्या मैं आत्मा हूँ. और इसी हाथ को आप नीचे ले पेट पर लेफ्ट हैंड साइड. आता या उजव्या हाताला खाली आणून डावीकडे पोटावर घ्यायचं. तिथे आपलं स्वतःचं गुरुतर म्हणजे इतर गुरूंना मानल्यामुळे चांगले किंवा असं नाही मानलं पण आपलं गुरुतत्व जर जपलेलं असतं तर ते होतं. मग चांगले कोणचे आणि वाईट कोणचे हे कळतं. जर गुरुतत्व उठलेलं असतं तर आपल्याला कळू शकणार नाही. म्हणून गुरुतत्वावरती उजव्या बाजूला पोटावर हात ठेवू असा प्रश्न विचारायचा. हा मंत्र आहे की मी माझा गुरु आहे का. आई मी माझा गुरु आहे का. आई मी माझा गुरु आहे का. हे 10 म्हणा. कृपा करून सर्वांनी 10 हा प्रश्न अत्यंत निष्ठेने विचारला पाहिजे
की आई मी माझा गुरु आहे का. उजवा हात हा डावीकडे ठेवायचा आणि डावा हात सतत माझ्याकडे ठेवला पाहिजे. डावा हात सतत माझ्याकडे. हा प्रश्न 10 विचार. राइट हैंड जैसा बताया आपसे कि आप राइट हैंड को लेफ्ट साइड में अपने पेट पर रखें और ये सवाल पूछे कि क्या माँ मैं स्वयं का गुरु हूँ, क्या मैं स्वयं ये गुरु हूँ. इस प्रकार 10 मरतबा आप पेट पर नीचे की ओर यहाँ पर लेफ्ट साइड में पेट पर रखें. हृदय पेट पर कोटा है. अब फिर से इसी हाथ को उठा के फिर से हृदय पे रखा जाएगा और अब पूरे आत्मविश्वास के साथ कहना चाहिए कि माँ मैं आत्मा हूँ. इसको आप मानिए, इसकी मान्यता. आता हाच हात उजवा हात करत उजवा हात ठेवून असं म्हणायचं आई मी आत्मा आहे. आत्मविश्वासाने मी आहात मी सांगते आपण आत्माच आहे म्हणून म्हणायचं आई मी आत्मा आहे. म्हणून आई मी आत्मा आहे ही वास्तविकता. अर्थात हे 12दा म्हणावं लागेल आपल्याला. हृदय चक्रावरती 12 करायचे म्हणून 12दा म्हणा. आता नंतर हाच हात वर मानेवर खाली डावीकडे समोर विशुद्धी चक्र आणि असं म्हणायचं की मी आत्मा आहे आणि आई मी दोषी नाही. आत्मा दोषी होऊ शकत. आई मी आत्मा असल्यामुळे मी दोषी नाही. मी दोषी नाही. मी कोणता दोष केलेला त्याच्याकडे फार जोरात धरलेले होते. म्हणजे तुम्ही एवढीच असे विचार करत जाता की आम्ही पार हो की नाही हो, आणखी आम्ही हा दोष केला तो दोष केला आणि आम्ही फार वाईट होतो. हे सगळं म्हणून आता करायचं सगळं विसरून जाईल. सगळं विसरून जात स्वतःला पहिल्यांदा क्षमा करायची. जर तुमच्या आई शक्ती असतील तर हे सगळे लहान दोष तर ती पिऊ शकते. आणि स्वतः परमेश्वर हा दयेचा सागर क्षमेचा सागर आनंदाचा सागर आहे. त्याच्यासमोर तुम्ही काय असं करू शकता बरोबर. तेव्हा मी आत्मा स्वरूप निर्दोष. आई मी आत्मा स्वरूप निर्दोष. यही आप राइट हैंड आप अपनी गर्दन के पास नीचे रखें और कहें कि माँ मैं आत्मा स्वरूप निर्दोष, क्योंकि आत्मा निर्दोष. इसे आप 16 बार कहिए. बहुत बुरी तरह से जकड़ रखा है इस बात को कि मैं बड़ा दोषी हूँ, मुझे पात्रता नहीं है, ठीक नहीं हूँ, ऐसा नहीं हूँ, ऐसा नहीं. कृपया इसे जोर से कहे अपने हृदय के साथ अपने मन में. अब यही आप अपने माथे पे रखें. आप देखिए अपना हाथ आपका गर्म हो गया. माथे पर म्हणजे त्याला आपण कपाळ इथे हा कपाळ पे रखें. कपाळ ठेव आडवा. कपाळावर ठेवून 2दा फक्त म्हणायचं पण पूर्ण हृदय आई
मी सगळ्यांना क्षमा केली. आई मी सगळ्यांना क्षमा केली. इसको अपने माँ कपाल पे रख के और कहना है कि माँ मैंने सबको क्षमा की, और बहुत हृदय के साथ है. क्षमा नहीं करने का मतलब भी मेरे समझ में नहीं आता है. और क्षमा करके कम से कम आप अपने पे आफत नहीं लेंगे. दूसरों पे तो आप आफत डाल ही नहीं सकते, लेकिन अपने पे जो आफत डाली हुई है वो खत्म हो जाएगी. इसलिए आप क्षमा. इसके बाद आप ये भी कह सकते हैं कि प्रभु आप हमको भी क्षमा कर दीजिए, लेकिन निर्दोष होकर के प्रभु आप हमें भी क्षमा कर दीजिए अगर हमसे कोई गलती हो रही हो, लेकिन इसके लिए दोषी नहीं है. मैं निर्दोष हूं और आप मुझे क्षमा. उसमें दिखने की जरूरत नहीं मेरे लिए दोष है वो दोष है. एक पूरी बात इस तरह से कहना, एक एक बोतल तो असर करे, बात इस तरह से कहना, एक एक बोतल तो असर करे. फक्त परमेश्वराला म्हणायचं की मी निर्दोष आहे, प्रभू तुम्हाला क्षमा करू दे जर माझ्याकडून. त्याच्यानंतर हा हात डोक्यावर ठेवा, सर के ऊपर, कान के ऊपर थोड़ा दबा के रखिए और दोनों तरफ से दबाइए तालू को. और इस जगह आपकी स्वतंत्रता है, इसलिए आपको ये कहना होगा कि मुझे माँ आत्म साक्षात्कार दीजिए, मैं आपको जबरदस्ती नहीं करती. इसलिए आप 7 मरतबा कहें कृपया माँ मुझे आत्म साक्षात्कार दीजिए, मुझे चाहिए. 7 मरतबा. अब इस हाथ को ऊपर उठा के देखिए, जरा सा चारों ओर आपके तालू से देखिए कुछ गर्मी आ रही है कि ठंडक आ रही है. हाथ थोड़ा सा वर आणि हात फिरवून धरा. 1-4 बोट आणि बघा तालूवर जरासा फिरवून की थंड येते की गरम. आता दूसरा हाथ पाण्याकडे, उजवा हात, और दूसरा हाथ मेरे ओर. दूसरा हाथ मेरे ओर जैसे लेफ्ट हैंड था उसी तरह से मुझे दिखा कर उसी तरह से. और अब लेफ्ट हैंड से सर राइट हैंड मेरे ओर करें जैसे पहले लेफ्ट हैंड था उस प्रकार. देखिए ठंडा ठंडा सारा गर्मी आ रही थी, ठंडा जरा घुमा के देखिए हाथ को, क्योंकि बहुत सूक्ष्म चीज है, सूक्ष्म संवेदना है. आगे पीछे ऊपर नीचे घुमा के देखिए, तालू के ऊपर में देखिए कुछ ठंडक क्या है. सब देखिए सब पंखे वगैरह इसीलिए बंद कर दिए हैं. आ रहे हैं. और एक और चीज करिए कि दोनों हाथ आकाश की ओर उठाएं. और अब आपको देखना है कि आपके हाथ में ठंडक आ रही है नहीं. आ रही है ठंडक.